हॅलो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स या आपल्या 8व्या चॅप्टरचं आजचं हे 15वं सेशन आणि याच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत कॅपॅसिटर्सचा. याच्या अंतर्गत सुरुवातीला आपण बघणार आहोत त्याचं प्रिन्सिपल काय आहे, त्याचं वर्किंग कसं चालतं आणि त्यानंतर बघणार आहोत कॅपॅसिटर्सशी रिलेटेड अतिशय महत्त्वाची डेरिव्हेशन्स. आपण 11वी मध्ये बघितलं होतं की रेझिस्टर हा एक असा इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे की जो करंटला अपोज तर करतो पण तो करंट पास व्हायला अलाउ पण करतो आणि त्या दरम्यान काहीतरी हीट तो डिसिपेट करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर तो कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करू शकत नाही. आणि मग एक अशी गरज होती की असं एक डिव्हाइस गरजेचं होतं की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती सेव्ह केली जाऊ शकते. आणि या सगळ्या याच्यातूनच त्यासाठी जी सिस्टीम डेव्हलप केली गेली ती होती म्हणजे कॅपॅसिटर्स. तर याच्यामध्ये काय होतं बघा, द मोस्ट कॉमन अरेंजमेंट फॉर दिस कन्सिस्ट ऑफ काय म्हटले, अ सेट ऑफ कंडक्टर्स आणि ब्रॅकेटमध्ये म्हटले कंडक्टिंग प्लेट्स हॅव्हिंग चार्जेस ऑन देम अँड सेपरेटेड बाय अ डायइलेक्ट्रिक मटेरियल. आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे काय ते बघितले या आधीच्या सेशनमध्ये, डिटेलमध्ये बघितले डायइलेक्ट्रिक मटेरियलचा अर्थ काय. तर इथे अरेंजमेंट कशा पद्धतीची केली आहे तर कंडक्टर्स किंवा कंडक्टिंग प्लेट्स आपण घेतल्यात की ज्याच्यावरती चार्ज आहे आणि प्रत्यक्षामध्ये तिथे काय केलं जातं याचा आपण अभ्यास करूया. आणि ॲक्च्युली कॅपॅसिटरची रचना जी आहे ती कशा पद्धतीची असते हे तुमच्या लक्षात येईल. दोन कंडक्टर्स आपण कन्सिडर केले की ज्याच्यावरती चार्जेस आहेत. समजा आपण असे दोन कंडक्टर्स घेतोय की एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एकावरती निगेटिव्ह चार्ज आहे. असे दोन कंडक्टर आपण समजा ॲझ्युम केले, कन्सिडर करतोय आपण. बघा इथे काय म्हटले, द कंडक्टर्स 1 and 2 शोन इन द फॉलोइंग फिगर हॅव चार्जेस प्लस क्यू अँड मायनस क्यू विथ द पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज इक्वल टू V1 मायनस V2 बिटवीन देम. म्हणजे जर का एकाचं जे पोटेन्शियल आहे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे अशा प्लेटचं जे पोटेन्शियल आहे ते V1 आहे आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्या प्लेटचं जे पोटेन्शियल आहे ते V2 असेल, तर जे पोटेन्शियल डिफरन्स असेल ते इफेक्टिव्हली V किती असणार आहे तर V1 मायनस V2 असणार आहे. ओके, आणि हे जे काही इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे या दोन प्लेटच्या मध्ये ते काय असणार आहे तर तो जो काही टोटल चार्ज असणार आहे त्याच्याशी प्रपोर्शनल असणार आहे. सो तेही मेन्शन करून टाकूया इथे. बघा काय म्हटलंय, द इलेक्ट्रिकल फील्ड इन द रिजन बिटवीन देम इज प्रपोर्शनल टू चार्ज क्यू. जे तुम्हाला मी मगाशी म्हटलं ते प्लेट जे डायग्राममध्ये आहेत ते आपण दाखवून घेतो. इथे दिसत आहे तुम्हाला दोन प्लेट्स आहेत, नंबर 1 नंबर 2 दिलेले बघा त्या प्लेट्सना आणि त्यांचं पोटेन्शियल जे आहे ते V1 आणि V2 तुम्हाला दिसतंय. एका साईडला पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तिथे लिहिले वरती आपण प्लस क्यू आणि जिथे निगेटिव्ह चार्ज आहे तिथे वरती तुम्हाला लिहिलेलं दिसतंय मायनस क्यू. सो अशा पद्धतीच्या या ज्या दोन प्लेट्स आहेत या आपल्याला दिसत आहेत आणि याचाच वापर करून आपण एनर्जी कशी स्टोअर करणार आहोत याचा अभ्यास आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. ओके, तुर्तास तुम्हाला हा कन्सेप्ट कळलाय की दोन प्लेट्स ज्या आहेत, एक प्लेट असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज आणि एक असणार आहे निगेटिव्हली चार्ज, आणि याचा वापर करून कॅपॅसिटर कसा तयार करतो हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो बघा, द पोटेन्शियल डिफरन्स V इज द वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज फ्रॉम द कंडक्टर 2 टू कंडक्टर 1 अगेन्स्ट द फील्ड. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स जे आपण आत्ता म्हटलं V1 मायनस V2 हे काय आहे तर द वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज फ्रॉम कंडक्टर 2 टू कंडक्टर 1 अगेन्स्ट द फील्ड. म्हणजे कंडक्टर 2 पासून एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज उचलून तो बरोबर कंडक्टर 1 च्या जागेपर्यंत आणण्यासाठी फील्डच्या अगेन्स्ट केलेले जे काम आहे ते म्हणजे काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स, किंवा आपण दुसऱ्या भाषेत नॉर्मली केसमध्ये त्याला आपण व्होल्टेज असं म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये तो कन्सेप्ट काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स असा आहे. ओके, सो काय करायचं आपल्याला, जो युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज जो असणार आहे तो आपल्याला एका ठिकाणाहून कंडक्टर 2 पासून कंडक्टर 1 पर्यंत त्या आपल्या ज्या फील्डच्या अगेन्स्ट आणून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी जे कार्य केलं जातं किंवा वर्क केलं जातं ते काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके, आता मगाशी जसं म्हटलं तसं की हे जे काही वर्क आहे हे प्रपोर्शनल टू काय आहे तर तो जो चार्ज आहे त्याला ते प्रपोर्शनल असणार आहे. मग आपण काय म्हणतो वर्क डन म्हणजेच काय तर पोटेन्शियल डिफरन्स आहे, बरोबर आहे. हेच आत्ता आपण या लाईनमध्ये म्हणतोय आणि म्हणून आपण असंही म्हणू शकतो की V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q, बरोबर, सिंपल. सो V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू
क्यू जर असेल तर याचा अर्थ व्ही अपॉन क्यू किंवा क्यू अपॉन व्ही ही जी क्वांटिटी आहे किंवा हा जो रेशो आहे तो काय होईल, कॉन्स्टंट राहील. आणि म्हणून आपण डिफाईन करताना काय करतो बघा, तर क्यू अपॉन व्ही असं करतो. म्हणजे क्यू हा जो चार्ज आहे आणि व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. सो क्यू अपॉन व्ही याचा रेशो आपल्याला एक व्हॅल्यू देतो आणि ती जी व्हॅल्यू आहे तिला आपण इथे काय म्हटलंय तर सी म्हटलंय. सो आपण फॉर्म्युलामध्ये लिहितोय बघा की सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. आणि हा जो काही रेशो आहे, हा जो काही कॉन्स्टंट आपल्याला मिळतोय सी, तो म्हणजे काय आहे तर द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. आणि हा जो काही कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स जो आहे तो बेसिकली कुठल्या कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो, तर त्याची साईज, शेप आणि त्याच्या ज्या दोन प्लेट्स आपण ज्या मगाशी म्हटल्या त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, स्मॉल डी ने आपण ते नंतर दाखवणार आहोत. तर या दोन प्लेट्समधलं जे अंतर आहे या सगळ्या गोष्टींवरती या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स हा अवलंबून असतो. आणि याच्याही आधी आपण 11वीमध्ये बघितलं होतं की जे कॅपॅसिटन्स जो आहे त्याचं जे युनिट आहे बेसिकली ते काय आहे तर फॅरड आहे, FARAD, फॅरड, बरोबर. आणि आपण ते कॅपिटल F ने दाखवतो. आणि आपण बरीचशी जेव्हा रेग्युलर यूजमध्ये आपण वापरतो युनिट तेव्हा फॅरड असं म्हणत नाही जनरली, कारण फॅरड हे खूप लार्ज युनिट होतं. सो डेली बेसिसवरती आपण जे कॅपॅसिटीच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा डायरेक्टली फॅरड म्हणजे जसं 1 kg आपण म्हणतो तसं डायरेक्टली 1 फॅरड असं येत नाही. कारण जनरल केसमध्ये आपण नेहमी बघतो की आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज मिळतात आपल्या कॅपॅसिटरवरती ते तुम्हाला दिसत असेल कायम की म्यूएफ वगैरे लिहिलेलं असतं किंवा PF असं लिहिलेलं असतं. सो म्यूएफ म्हणजे काय तर मायक्रो फॅरड असतात किंवा PF म्हणजे पिको फॅरड. म्हणजे हे खूप छोटं युनिट आपण डेली बेसिसवरती वापरतो. सो पण बेसिक त्याचं जे युनिट आहे SI युनिट जे आहे ते काय आहे तर फॅरड आहे आणि ते आपण F या सिम्बॉलने दाखवतो. ओके. सो जर आपण आपल्या नेहमीच्या पॅटर्नमध्ये जर आपण SI युनिट बघितलं तर डेफिनेटली आपल्याला पुढे काय बघायचंय तर त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि हा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा असणार आहे तर M काय असणार आहे -1 असेल, L -2 असेल, त्याच्यानंतर T जो आहे तो 4 असेल आणि A हा 2 असेल. इथे ज्या ठिकाणी आपण A लिहिलंय त्या ठिकाणी तुम्ही I हे लेटर सुद्धा वापरू शकता. बेसिकली तिथे I हे लेटर वापरणं गरजेचं आहे कारण I स्टँड्स फॉर करंट. कारण जिथे MLT हा जिथे आपण फॉर्मॅट वापरतोय तिथे काय आहे बघा, M फॉर मास, L फॉर लेंथ, T फॉर टाइम असं जर असेल तर I फॉर करंट असणार आहे. कारण आपण तिथे युनिटचं सिम्बॉल नाही वापरत आहोत त्याच्यामुळे इथे जर I⁻² असं जर तुम्ही लिहिलात तरी हरकत नाही. आपल्या पुस्तकामध्ये लिहिताना ते A⁻² असं लिहिलंय त्यामुळे मी डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये मी A⁻² असं लिहिलंय. जर तुम्ही I⁻² असं लिहिलात तरीही हरकत नाही. ओके. आणि मग डेफिनेटली आता जे मगाशी आपण फॉर्म्युला बघितला आपण काय म्हटलं C इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. त्याच्यामुळे जर 1 फॅरड बद्दल आपल्याला सांगायचं असेल तर आपण क्यू जो चार्ज आहे तो आपण चार्ज कशामध्ये मोजतो आपल्याला माहिती आहे. चार्जचं जे SI युनिट आहे ते कुलम आहे आणि आपण जे व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणतोय त्याचं काय आहे युनिट तर व्होल्ट आहे. त्याच्यामुळे जर 1 फॅरड जो आहे तो बेसिकली आपण कसं म्हणू शकतो 1 कुलम अपॉन 1 व्होल्ट. आणि याच्यावरूनच 1 फॅरडची डेफिनेशन जी आहे ती आपण कशी करू शकतो. अ कॅपॅसिटर हॅज अ कॅपॅसिटन्स ऑफ 1 फॅरड इफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट रायझेस by 1 volt when 1 coulomb of charge is applied to it. ओके. सो 1 कुलम इतका चार्ज सप्लाय केल्याच्या नंतर किंवा अप्लाय केल्याच्या नंतर ज्या वेळेला पोटेन्शियल डिफरन्स 1 ने वाढतो ओके तेव्हा आपण त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटन्स किती आहे 1 फॅरड आहे असं आपण म्हणतो. ओके. आणि जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ही जी युनिट्स आहेत तर डायरेक्टली आपण फॅरड वापरत नाही, त्याच्या बदल्यात आपण काय करतो छोटी छोटी युनिट्स वापरतो कारण आपल्याला ते गरजेचं आहे की रेग्युलर बेसिसवरती डेली बेसिसवरती आपल्याला छोटे छोटे ज्या व्हॅल्यूज आहेत कॅपॅसिटीच्या त्या आपल्याला लागतात. आणि त्याच्यामुळे त्या काय काय बघा 1 मायक्रोफॅरड आपल्याला माहिती आहे म्यू कधी वापरतो आपण मायक्रो कधी तर त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर बघा 1 मायक्रोफॅरड इज इक्वल टू किती 10⁻⁻⁶ फॅरड. त्याच्यानंतर 1 नॅनो फॅरड म्हटलंय बघा, नॅनो असेल तर -9 झालंय 10⁻⁹ आणि जेव्हा 10⁻12चा फॅक्टर आहे तेव्हा आपण काय म्हटलंय 1 पिको फॅरड. ओके. सो -6 -9 -12 आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टर जे आहेत आपले मल्टिप्लायर जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत. फक्त इथे युनिट जे आहे ते फॅरड असल्यामुळे पुढे आपण फक्त कॅपिटल F लावलाय बरोबर आहे.
सो या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल मायक्रो कधी म्हणतो, नॅनो कधी म्हणतो आणि पिको फॅरड कधी म्हणतो. सो हे आपलं बेसिक आहे जे आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम आपल्याला क्लिअर झाल्यात. याच्यानंतर कॅपॅसिटरचं जे प्रिन्सिपल आहे ते आधी पहिल्यांदा समजून घेऊया. याच्यात प्रत्यक्ष काय घडतं त्याचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. सो लक्ष देऊया आपल्या पुढच्या आर्टिकलकडे ज्याचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. सो मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं एक मेटल प्लेट आपण कन्सिडर करतोय की जी P1, आता आपण त्याला नाव दिलंय बघा, P1 असं म्हटलंय, हॅव्हिंग एरिया ए. सो त्याचा एरिया जो आहे तो ए आहे आणि त्याच्यावरती काही आपण पॉझिटिव्ह चार्ज ठेवतोय. समजा तो +Q इतका आहे. सो प्लस 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 आपल्याला सगळे चार्जेस जे आहेत ते आपल्याला या प्लेटवरती दाखवायचे आहेत आणि त्याचं जे पोटेन्शियल आहे या प्लेटचं ते किती असणार आहे तर V इतकं असणार आहे. जे जसं आपण मगाशी बोललो होतो. आता इथे प्रत्यक्षामध्ये प्रिन्सिपल काय आहे बघा, की जे मगाशी आपण फक्त 2 प्लेट जवळ आणून ठेवायच्या आणि त्याच्यात काहीतरी डिस्टन्स असायचं ठेवायचंय याच्याबद्दल आपण बोललोय. पण पुढे काय होणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटन्स कसा तयार होतो हे आपल्याला पुढे बघायचं आहे. तर आधी सुरुवातीला आपण ही जी मेटल प्लेट जी आहे P1 ती तुमच्यासमोर मी तुमच्या ठेवतोय बघा. P1 ही प्लेट आहे आणि त्याच्यावरती चार्ज आपण दिलाय प्लस 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 आणि याचं जे पोटेन्शियल आहे ते आपण असं म्हणतोय की ते पोटेन्शियल किती आहे तर V इतकं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे जर या प्लेटसाठी जर आपल्याला कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटी जर सांगायची असेल तर आपण कसं सांगू शकतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मगाशी जो आपण फॉर्म्युला लिहिला होता तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आपल्याला, बरोबर आहे ना. बरोबर. फक्त इथे प्लेट जी आहे ती P1 आहे, चार्ज जो आहे तो Q आहे आणि पोटेन्शियल जे आहे ते Vच आहे. फक्त परिस्थिती काय होईल जर तुम्हाला जर कॅपॅसिटी सांगायची असेल बेसिकली तर मग इथे परिस्थिती काय होईल तर इथे आपल्याला नुसता C घेऊन चालणार नाही तर आपण याला C1 असं म्हणणार आहोत. ओके. सो फक्त सबस्क्रिप्टला आपण 1 लावतोय, त्याच्यानंतर आपण C2 असं कन्सिडरेशनमध्ये आणणार आहोत. ओके. सो C1 इज इक्वल टू मग आपण काय लिहू शकतो तर इथला जो चार्ज आहे तो Q आहे आणि डिवाइड बाय पोटेन्शियल किती आहे तर V आहे. सो C1 इज इक्वल टू Q/V. मी इक्वेशनला काही नंबर वगैरे देत नाहीये पण तुमच्या कन्सेप्ट लक्षात आलाय, त्यामुळे जर पुढे कधी हे वापरायला लागलं तर आपण डेफिनेटली या इक्वेशनचा वापर करू. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर ही एक पॉझिटिव्हली चार्ज मेटल प्लेट आपण ठेवली P1. आता आपल्याला त्याच्या बाजूला एक प्लेट अशी ठेवायची जिच्यावरती चार्ज नाही. सो इन्सुलेटेड मेटल प्लेट तुम्हाला त्याच्या बाजूला ठेवायची जी असणार आहे P2. ओके. P1च्या जवळ ठेवायची जी असणार आहे आपली प्लेट P2 असणार आहे. बघा इथे काय म्हटलंय, नाउ कन्सिडर अनदर इन्सुलेटेड मेटल प्लेट P2 हेल्ड नियर द प्लेट P1. ओके. आणि जसं आपण इंडक्शनचा कन्सेप्ट इथे बघितला होता की या इथे काय होत आहे, बाय इंडक्शन अ निगेटिव्ह चार्ज इज प्रोड्युस्ड ऑन द नियरर फेस अँड इक्वल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप्स ऑन द अदर फेस ऑफ P2 ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. म्हणजे इथे काय होईल की ती जी प्लेट आहे ऑटोमॅटिकली काय होईल त्याचे जे चार्जेस आहेत ते डिस्प्लेस होतील. म्हणजे जी न्यूट्रल तुम्ही प्लेट तिथे ठेवली, जी इन्सुलेटेड प्लेट ठेवली आहेत जिचे प्लस आणि मायनस हे दोन्ही चार्ज काय झालेत ऍक्च्युअली रिकंबाईन झालेत आताच्या घडीला, ते तुम्ही इथे आणल्याच्या नंतर काय होईल तर ते सेपरेट आउट होतील. आणि ते काय म्हटलंय की निगेटिव्ह चार्ज इज प्रोड्युस्ड ऑन द नियरर फेस असं म्हटलंय. त्यामुळे जी प्लेट आहे प्लस पासून जवळ म्हणजे त्या प्लेटच्या आतल्या साईडला कुठला चार्ज तयार होईल निगेटिव्ह चार्ज तयार होईल आणि ऑटोमॅटिकली बाहेरच्या साईडला काय होईल अदर फेस ऑफ P2 काय म्हटलंय त्यांनी इक्वल पॉझिटिव्ह चार्ज इज डेव्हलप्ड. ओके. सो आपण ते डायग्राम मध्ये दाखवून घेऊया म्हणजे तुम्हाला आणखीन नीट कळेल. बघा इथे काय म्हटलंय की ही जी मगाशी आपली जी प्लेट होती P1 हिच्या बाजूला आपण इन्सुलेटेड प्लेट आणली होती, पण इथे हे चार्ज इंड्यूस झाले बघा, सेपरेट आउट झाले आणि ज्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे बरोबर ना या प्लेटच्या त्या साईडला बरोबर निगेटिव्ह चार्ज तयार झालाय बघा. हेच इथे म्हटलंय प्रोड्यूस नियरर फेस असं म्हटलंय, प्रोड्युस्ड ऑन द नियरर फेस. ओके. आणि ऑपोजिट साईडला मग काय झालंय तर पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इथे डेव्हलप झालेला आपल्याला दिसतोय. ओके. आता ह्या दोन चार्जेस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज एका साईडला दिसतोय आपल्याला आणि एका साईडला निगेटिव्ह चार्ज दिसतोय. याच्यात काय होईल हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा काय करेल तर जे P1 जी प्लेट आहे तिचं जे पोटेन्शियल आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि जी साईड ज्याच्यावरती आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय तो पॉझिटिव्ह चार्ज काय करेल
तर त्या प्लेटचं जे पोटेन्शियल आहे ते अधिक वाढवायचा प्रयत्न करेल. सो दोघांमध्ये ही थोडक्यात कॉम्पिटिशन आहे की एक जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय करेल, त्या P1चं पोटेन्शियल कमी करायचा प्रयत्न करेल आणि जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते काय करतील, तर त्याचं जे पोटेन्शियल आहे त्या प्लेट वाढवण्याचा प्रयत्न करतील. पण आता मी जसं म्हटलं की या दोघांमध्ये फाईट आहे, तर काय होईल बघा. आता काय करतोय, निगेटिव्ह जे काही चार्ज आहेत ते काय करतात, पोटेन्शियल कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते काय करतात, पोटेन्शियल वाढवण्याचा प्रयत्न करतायत. पण मग याच्यात युद्धात जिंकेल कोण, तर डेफिनेटली काय होईल, इफेक्ट कोणाचा मग जास्त होईल, तर पॉझिटिव्ह जी काही आपली पॉझिटिव्हली चार्ज जी काही प्लेट आहे त्याच्या जवळ कुठला चार्ज आहे, तर डेफिनेटली कुठला निगेटिव्ह चार्ज जो आहे तो त्या प्लेट P1च्या जवळ आहे. त्याच्यामुळे तो काय असणार आहे, जास्त इफेक्टिव्ह असणार आहे आणि त्याच्यामुळे काय होईल, निगेटिव्ह चार्ज जास्त आहे आणि पॉझिटिव्ह चार्जचं अंतर जास्त असल्यामुळे, निगेटिव्ह चार्ज जवळ आहे आणि पॉझिटिव्ह चार्जचं अंतर जास्त असल्यामुळे इफेक्टिव्ह कोण होतोय, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे काय होईल, त्या प्लेट P1चं जे पोटेन्शियल आहे ते काय होईल, ऑटोमॅटिकली कमी होईल. बरोबर आहे. आणि म्हणजे थोडक्यात इथे काय होणार आहे, तर जे प्लेट P1चं पोटेन्शियल कमी होत आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला काय करायची आहे बघा, तर ही जी प्लेट आहे याच्या बरोबर ऑपोजिट साईडला जो मगाशी आपण बघितला होता जिथे प्लस चार्ज इंड्यूस झालेला होता, तिथे आपण काय करणार आहोत, तर तो जो सरफेस आहे बाहेरचा सरफेस, तिथून आपण काय करणार आहोत, एक कनेक्शन देणार आहोत ग्राउंडला. आणि त्यामुळे काय होईल की हा जो काही पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस झाला होता तो काय होतोय, ग्राउंड होतोय. ओके, इट इज ग्राउंडेड. म्हणजेच काय होणार, तो थोडक्यात अर्थच्या डिरेक्शन मध्ये जातोय. ओके, सो त्याच्यामुळे जर आपण त्या दृष्टीने जर आपण विचार केला की पहिल्यांदा तिथे जो पॉझिटिव्ह चार्ज होता, आता आपण काय करतोय, ग्राउंड करतोय. आपल्याला माहिती आहे कसं सिम्बॉलिकली आपण ग्राउंडिंग करतोय, तर ते तुम्हाला दाखवावं लागेल. सो पॉझिटिव्ह चार्ज जाईल आणि आपण तिथे अर्थिंग करतोय बघा. बरोबर. सो डायग्राम मध्ये दाखवतोय तुम्हाला काय म्हटलंय ते पण एकदा बघूया. इफ द आउटर सरफेस ऑफ P2 इज कनेक्टेड टू द अर्थ, जसं आता मी तुम्हाला म्हटलं डायग्राम मध्ये पण दिसतंय, जी बाहेरची साईड आहे जिथे पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस झाला होता ती आपण काय केली, इट इज कनेक्टेड टू अर्थ. द इंड्यूस पॉझिटिव्ह चार्जेस ऑन P2 बिंग फ्री फ्लोज टू द अर्थ. ते फ्री झाल्यामुळे मग काय होतात की फ्लोज टू द अर्थ, अर्थच्या डिरेक्शन मध्ये गेली. पुढे काय म्हटलंय बघा, द इंड्यूस्ड निगेटिव्ह चार्ज ऑन P2 स्टेज ऑन इट ॲज इट इज बाउंड टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ P1. ओके, ते तिथेच राहतात निगेटिव्ह चार्ज, कारण ते कुठे बाउंड केलेले आहेत, तर जे तुमची प्लेट P1 जी आहे तिच्यावरती चार्ज कुठला आहे, प्लस चार्ज आहे. आणि त्याच्यामुळे ते जे निगेटिव्ह चार्ज जे इंड्यूस झाले ते P2 वरती तसेच राहतात. ओके, सो हा सिंपल कन्सेप्ट आहे. मग आता पुढे काय होईल बघा, एकदम सिंपल लॉजिक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय फार न करण्यासारखं काही नाही. आता ज्या वेळेला आपण ग्राउंडेड केलं तिथे काय झालं, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं पोटेन्शियलचा विषय, तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हटलं होतं, जेव्हा सिंगल प्लेट होती तेव्हा तिचं पोटेन्शियल किती होतं, V होतं. बरोबर आहे. आणि आता आपण असं समजलो की ही जी काही प्लेट जी तुम्ही P2 घेतलीत तिचं जर पोटेन्शियल जे काही तुम्ही काही येतात त्याला आपण पहिल्यांदा त्याला V म्हटलंय, याला आपण V1 म्हणूया. तर जर या P2 वरचं जे पोटेन्शियल आहे त्याला आपण V1 म्हटलं, काय होईल बघा की जो काही चार्ज -Q असणार आहे, बरोबर आहे, त्यामुळे पोटेन्शियल, नेट पोटेन्शियल जे काय होणार आहे किंवा इफेक्टिव्ह पोटेन्शियल किती होईल बघा, तर पहिलं पोटेन्शियल किती होतं, V होतं. आणि हे पोटेन्शियल काय करतं, डेफिनेटली मी मगाशीच तुम्हाला म्हटलं काय होईल, ते त्याचं पोटेन्शियल काय करतं, कमी करतं. का सांगितलं मगाशी मी तुम्हाला, कारण निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते काय आहेत, तर त्या प्लेट पासून आपल्या पॉझिटिव्ह चार्जची जी काही प्लेट P1 आहे तिथपासून ते जवळ होते, त्यामुळे ते इफेक्टिव्ह होते आणि त्याच्यामुळे ते काय करत होते, तर त्याचं पोटेन्शियल काय करत होते, कमी करत होते. सो जर पहिलं त्याचं पोटेन्शियल समजा V होतं आणि इथलं जे पोटेन्शियल आहे त्या प्लेट P2चं ते समजा V1 असेल, तुम्ही त्याला काही म्हणा, अर्थात पहिल्याला समजा V म्हटलं तर काही ठिकाणी V' वगैरे पण म्हटलेलं असतं, ते काही म्हणा, आता आपण अज्युम करताना इथे V1 म्हणतोय. मग आताचं पोटेन्शियल काय असेल त्याचं, तर V - V1, म्हणजे काहीतरी पोटेन्शियल डेफिनेटली काय झालं, कमी झालं. बरोबर आहे. तर बघा, इफ V1 इज द पोटेन्शियल ऑन प्लेट P2 ड्यू टू चार्ज -Q म्हटलंय, देन द नेट पोटेन्शियल ऑफ द सिस्टम विल नाउ बी +V - V1 असं म्हटलंय. ओके, कारण जे पोटेन्शियल आहे ते +V होतं म्हणून आपण इथे प्लस लिहिलं, अर्थात ते नाही लिहिलं तरी काही हरकत नाही आहे. बरोबर आहे, कारण पहिलं आपण नुसतं आपण काही +V वगैरे असं म्हटलेलं नाही आहे, त्यामुळे नुसतं V म्हटलं तरी हरकत नाही. सो V - V1 हे त्याचं काय असणार आहे, आत्ताचं
पोटेन्शियल असेल. मग मगाशी जी आपण त्याची कॅपॅसिटी पहिल्याची किती लिहिली होती, C1 इज इक्वल टू Q/V असं लिहिलं होतं, बरोबर. मग आता आपण कसं लिहू शकतो बघा या केसमध्ये, कारण पोटेन्शियल काय झालं, कमी झालं आहे, बरोबर. सो आता C2 कसा लिहू शकता, आता जी काही त्याची कॅपॅसिटी जी आहे ती काय झाली, तर C2 इज इक्वल टू Q, चार्ज तर काही बदलला नाही, पोटेन्शियल कमी झालं आहे, सो V - V1 असं ते झालं, बरोबर आहे. मग आता तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात आली असेल की C1 ची जी व्हॅल्यू होती ती डेफिनेटली काय झाली, C1 ची व्हॅल्यू Q/V होती आणि C2 ची व्हॅल्यू काय झाली, तर Q/V - V1. आणि या परिस्थितीत आपला आत्ता हे लक्षात आलं आहे की जे व्होल्टेज आहे ते काय झालं आहे, किंवा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो काय झाला, कमी झाला. याचा अर्थ काय झाला बघा की Q सेमच आहे दोन्ही केसमध्ये आणि डिनॉमिनेटर जो आहे तो काय झाला, कमी झाला. डिनॉमिनेटर कमी झाला याचा अर्थ काय झाला, C2 ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे Q/V1 V - V1 ही व्हॅल्यू काय झाली, ॲटोमॅटिकली वाढली. कारण जेव्हा तुम्ही C1 ची व्हॅल्यू बघता तेव्हा छेद काय आहे, तर मोठा आहे आणि या केसमध्ये जो छेद आहे तो कमी झालेला आहे, बरोबर. कारण पोटेन्शियल काय झालं आहे, V - V1 जे कमी झालेलं आहे. सो डेफिनेटली आपण काय म्हणू शकतो याच्यावरून की C2 इज ग्रेटर दॅन C1. म्हणजेच आता जी काही तुमची प्लेट, तुम्ही मेटल प्लेट P1 जी ठेवली होती, बरोबर आहे, त्याची जी काही कॅपॅसिटी आहे बेसिकली ती वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजे याच्यासाठी आपण काय केलं होतं, तर सिम्पली इथे बघा काय म्हटलं, दस द कॅपॅसिटी ऑफ मेटल प्लेट P1, नुसतं P लिहिलं बघा इथे P1 असायला होतं. द मेटल प्लेट P1 increased by placing an identical metal plate P2 connected to ground near it. ओके, म्हणजे आपल्याला काय करावं लागलं, तर आपण त्या मेटल प्लेटच्या बाजूला एक अशीच आयडेंटिकल मेटल प्लेट ठेवली, सिंपल, त्याच्यावर कुठलाही चार्ज नव्हता, पण ती काय केली, आपण ग्राउंडला कनेक्ट केली, बरोबर. कनेक्टेड टू ग्राउंड नियर इट असं म्हटलं आहे. आणि अशा प्रकारची जी काही सिस्टीम आहे तिला आपण काय म्हणतो, तर आपण कॅपॅसिटर म्हणतो तिला. ओके, सो सिम्पल आहे. आपल्याला काय करायचं, एक पॉझिटिव्हली चार्ज प्लेट घ्यायची, त्याच्या बाजूला एक न्यूट्रल किंवा इन्सुलेटर एक आणून ठेवायचं आहे, एक प्लेट आणून ठेवायची, दुसरी आयडेंटिकल प्लेट असणार आहे. चार्ज त्याचे जे आहेत ते ॲटोमॅटिकली नंतर सेपरेट आउट होतील, नंतर इंड्यूस होतील चार्जेस. त्यातल्या निगेटिव्ह चार्ज आहेत त्या पहिल्या पॉझिटिव्ह चार्जला काय राहतील, बाउंड राहतील. जे उरलेले जे इंड्यूस दुसऱ्या साईडला जे काही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते काय करतोय, आपण ग्राउंड करून टाकतोय. ओके, सो ते अर्थच्या डिरेक्शनमध्ये निघून जातील. ओके, सो अशा पद्धतीची जी सिस्टीम आहे तिला आपण काय म्हणतोय, तर कॅपॅसिटर. ओके, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आणि याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये बऱ्याचदा हे विचारलं जातं, तर दोन समांतर उभ्या रेषा दिसत आहेत बघा, आणि पुढे जे आपले सर्किटच्या ज्या वायर्स आहेत त्या तुम्हाला दिसतात, त्या जी आडवी लाईन्स आहे, बरोबर आहे. सो सिम्बॉल तुम्हाला दाखवताना या ज्या दोन आडव्या लाईन्स तुम्हाला दिसतात आणि त्याच्याबरोबर पॅरलल ज्या दोन उभ्या लाईन्स तुम्हाला दिसतात, अशा प्रकारचा हा सिम्बॉल आपल्याला दाखवायचा असतो कायम. जिथे जिथे कॅपॅसिटर अशा किंवा दोन रेषा उभ्या तुम्हाला दिसतील, समजून जा की हा कॅपॅसिटर आहे. ओके, आणि समजा हा जर कंडक्टर, हे जे दोन कंडक्टर आहेत हे जर का प्लेन असतील, तर अशा प्रकारचा जो कॅपॅसिटर आहे त्याला आपण काय म्हणतो, तर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असं म्हणतो. तसंही आपण नॉर्मल केसमध्ये जे कॅपॅसिटर जे बघतो बेसिकली ते सिलेंड्रिकल शेपमध्ये असतात. तसेच काही स्पेरिकल शेपमध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. सुरुवातीला आपण टायटलमध्ये बघितलं असेल ती चित्र की स्पेरिकल कॅपॅसिटर, सिलेंड्रिकल कॅपॅसिटर हे कसं दिसतात. सो अशा वेगवेगळ्या प्रकार आहेत. सिरामिक कॅपॅसिटर एक प्रकार आहे त्यातलाच कॅपॅसिटरचा. बऱ्याचदा आपण आपल्या PCB वरती बघतो. PCB म्हणजे आपला मेडिकल फील्डकडे जाणारा आपला PCB नव्हे, PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि त्या म्हणजे कुठलंही इलेक्ट्रॉनिकचं सर्किट जर तुम्ही बघितलं, त्या सगळे जे त्यात इलेक्ट्रिकल कंपोनंट जे तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा कॅपॅसिटर तुम्हाला दिसतो. आणि सिलेंड्रिकल कॅपॅसिटर मेजर दिसतात, सिरामिक कॅपॅसिटर्स दिसतात तुम्ही बघितलेत, आणि सुरुवातीला त्या चित्रामध्ये तुम्ही बघितलेत. त्याच्यामुळे हा कन्सेप्ट काय आहे, कॅपॅसिटर कशाला म्हणतात, म्हणजे कॅपॅसिटर दिसतो कसा प्रत्यक्षामध्ये हे तुम्ही बघितलंच आहे. ओके, याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, तर कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर हे आपलं पुढचं आर्टिकल आहे. तर आपण मला वाटतं गेल्या वर्षी 11वीमध्ये रेझिस्टन्स इन सिरीज आणि रेझिस्टन्स इन पॅरलल बघितलं होतं. तर आता हे जे काही आपण कॅपॅसिटर्सचा अभ्यास केला आहे, तर तिथे काय करावं लागेल, आणि आपण तिथे असं बघितलं होतं की आपल्याला जर जास्तीचा रेझिस्टन्स हवा असेल तर आपण काय करतो, ते सिरीजमध्ये जोडतो, बरोबर आहे. आणि जर आपल्याकडे अवेलेबल असलेले जे कॅपॅसिटर्स आहेत त्याच्यापेक्षा आपल्याकडे अवेलेबल असलेले जे रेझिस्टर्स आहेत
त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यूचा जर आपल्याला रेजिस्टन्स क्रिएट करायचा असेल तर मग आपण काय करतो, ते पॅरललमध्ये जोडतो, असं आपण बघितलं आहे. ओके, इथं थोडंसं याच्या उलट आहे आणि ते नक्की एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यामुळे आपण सुरुवातीला वळूया आपल्या कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्सच्या अंतर्गत. आपलं पहिलं सब आर्टिकल आहे कॅपॅसिटर्स इन सिरीज. ओके, सो रेजिस्टर आणि कॅपॅसिटरमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा फायनली इक्वेशन बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या त्या इक्वेशनमध्ये फरक काय आहे. ओके, सो समजा तुमच्याकडे भरपूर असे कॅपॅसिटर्स आहेत. आपण जनरल केसमध्ये जेव्हा गणित मांडतो किंवा थिअरी मांडतो तेव्हा सुरुवातीला आपण जनरल केसमध्ये 3 कॅपॅसिटर्स घेतो, त्यामुळे आपण 3 घेणार आहोत. आपण जनरलाइज आपण ते नंतर करणार आहोत इक्वेशन. ओके, सो आपण काय करणार आहोत थोडक्यात ते 3च कॅपॅसिटर्स घेणार. आपण सेव्हरल म्हणजे अनेक कॅपॅसिटर्स असं म्हणतोय. सुरुवातीला आपण एक्झाम्पल म्हणून 3 घेणार आहोत आणि जनरलाइज आपण n कॅपॅसिटर्स असतील तर काय होईल याच्यावरती बोलणार आहोत. ओके, सो काय म्हटलं बघा, व्हेन अ पोटेन्शियल डिफरन्स V इज अप्लाइड अक्रॉस द सेव्हरल कॅपॅसिटर्स connected end to end in such a way that sum of the potential difference across all the capacitors is equal to the applied potential difference V, then the capacitors are said to be connected in series. म्हणजे ते असं म्हणतात की एंड टू एंड ते कॅपॅसिटर अशा पद्धतीने जोडायचे की त्याचं जे काही पोटेन्शियल डिफरन्स जो आहे या सगळ्या कॅपॅसिटर्सच्या अक्रॉसचा या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, तर टोटल आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स V मिळेल. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की V इतकं पोटेन्शियल जर तुम्ही अप्लाय केला असाल तर ते चार्जच्या अक्रॉस प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस काही ना काहीतरी पोटेन्शियल त्याच्या अक्रॉस जाणार आहे. अशा प्रकारे सिच्युएशन होईल. तर असे बॅक टू बॅक किंवा त्यांनी असं म्हटलं एंड टू एंड कनेक्शन, असं जेव्हा कनेक्शन केलेलं असेल तेव्हा आपण काय म्हणतो, द कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज. सो डायग्राम बघा तुम्हाला सिरीज आणि पॅरलल. सो कॅपॅसिटर हे तुम्हाला दिसत आहेत समोर आणि हे असे तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने प्लस मायनस हे चार्जेस दाखवले. जनरली तुम्ही सिम्पली मगाशी जे मी तुम्हाला सिम्बॉल दाखवला की 2 उभ्या लाईन्स, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे करू शकला असतात. सिम्बॉलिकली फक्त दाखवायचे, इथे 2 उभ्या लाईन्स, इथे या 2 उभ्या लाईन्स, इथे 2 उभ्या लाईन्स, या पद्धतीने तुम्हाला जसं सुटेबल वाटेल तसं करा. पुस्तकामध्ये ही अशी डायग्राम दाखवली की ज्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा या 2 लाईन्सवरती हे इकडच्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज, इकडच्या साईडला निगेटिव्ह चार्ज, अशा पद्धतीने हे या प्लेट ज्या आहेत त्या अरेंज केल्या आहेत. ओके, कारण का जेणेकरून तुम्हाला हे कळेल या इक्वेशनमध्ये आपण Q हा हे जे लेटर आहे किंवा सिम्बॉल आहे हा सुद्धा या ठिकाणी वापरणार आहोत. म्हणून Q कुठे आहे, प्लस Q मायनस Q हे इथे दाखवण्यासाठी प्रत्येक या कॅपॅसिटरच्या या नुसतं साईन न वापरता काय केलं तर प्रत्यक्षामध्ये प्लस आणि मायनस जे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे दोन्ही चार्जेस तुम्हाला इथे दिसत आहेत बघा. आणि प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे बघा ते V1 V2 आणि V3 तुम्हाला इथे लिहिलेलं दिसतंय. V1 आहे इथे, V2 आहे इथे, V3 आहे. आणि ओव्हरऑल जे अप्लाय केलेले जे पोटेन्शियल आहे ना ते किती आहे बघा, तर ते आहे V आहे, दिसते. सो या पद्धतीने सिम्पली ते आपण अरेंज केलेले आहेत. आणि याच्यानंतर जर तुम्ही बघितलात तर जे आता आपण वरती म्हटलं त्यात काय दिसतंय की जो पहिला कंडक्टर तुम्हाला दिसतोय किंवा पहिली जी काही तुम्ही सिस्टीम म्हणूया आपण पाहिजे तर डेफिनेटली काय झालं आहे की त्यालाच आपण दुसरा जोडला आहे आणि त्यालाच पुढचा जोडला आहे, अशा पद्धतीने जोडला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण काय केलेलं तुम्हाला दिसतंय की शेवटचं जो काही कॅपॅसिटर असेल तर तिथे आपण काय केलं आहे, शेवटी फक्त काय केलं आहे, ही शेवटची प्लेट आपण ग्राउंडला कनेक्ट केलेली दिसते, बरोबर आहे. आणखीन दुसरे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची की इथे चार्जेस जे आपण दाखवले बघा, इकडे जे प्लस चार्जेस आहेत ना इथे प्लस Q लिहिलं आहे आणि इकडे जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते मायनस Q लिहिलं आहे. म्हणजे काय तर चार्जेस समसमान आहेत, एकीकडे पॉझिटिव्ह जेवढे आहेत तेवढेच इकडे निगेटिव्ह चार्जेस आहेत. सो व्हॅल्यू जर तुम्ही बघितलात सो मॅग्निट्यूड वाईज सेम आहेत ते. ओके, एकावरती निगेटिव्ह चार्ज, एकावरती पॉझिटिव्ह चार्ज, अशा पद्धतीने ती सिस्टम आपल्याला या ठिकाणी दिसेल. सो ते पण मेन्शन करून टाकूया इथे. इन सिरीज अरेंजमेंट ॲज शोन इन द फिगर, the second plate of the first conductor is connected to first plate of the second conductor and so on. बरोबर आहे ना, कारण त्या 2 प्लेट आहेत. तर जी सेकंड प्लेट आहे पहिल्या कंडक्टरची तिला आपण काय करणार, दुसऱ्या कंडक्टरची पहिली प्लेट जोडणार, बरोबर. त्याच्यानंतर जो दुसरा तुमचा कंडक्टर आहे त्याची जी सेकंड प्लेट आहे तिला आपण पुढच्या कंडक्टरची फर्स्ट प्लेट जोडणार. या पद्धतीने आपण ते करतोय अरेंज, बरोबर आहे. ते तुम्हाला डायग्राममध्ये पण दिसलंय. आणि मग सगळ्यात शेवटची जी प्लेट आहे ना ती काय होते की आता सगळे संपलेत कॅपॅसिटर, तर ती शेवटची जी काही प्लेट आहे तर ती काय करतोय आपण
ग्राउंड करतोय. ओके, सो अशा पद्धतीने ही जी सिच्युएशन आहे ही आपल्याला कॅपॅसिटर्स इन सिरीजसाठी आपण वापरलेली दिसते. ओके, आणि या सगळ्या सिस्टीमच्या अक्रॉस मगाशी मी तुम्हाला त्या डायग्राममध्ये दाखवलं त्याप्रमाणे त्याच्या अक्रॉस जे काही पोटेन्शियल आहे ते किती आहे, टोटल पोटेन्शियल किती आहे तर व्ही आहे, बरोबर. आणि तुम्हाला त्या डायग्राममध्ये असंही दाखवलं होतं की त्या पहिल्या कॅपॅसिटर जो तुमचा C1 होता त्याच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे बेसिकली ते होतं V1. दुसरा जो कॅपॅसिटर होता त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल तुम्हाला दिसलं होतं V2. आणि तिसरा जो कॅपॅसिटर आहे त्याच्या अक्रॉस तुम्हाला जे पोटेन्शियल होतं ते किती मिळालं होतं तर V3 मिळालं होतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की V इज इक्वल टू काय तर V1 प्लस V2 प्लस V3. ओके, हा झाला सिम्पल फॉर्म्युला, कारण या सगळ्यांचे पोटेन्शियल ॲडअप करून आपल्याला फायनली काय मिळतो ते जे तुम्ही अप्लाय केलं आहे पोटेन्शियल ते, बरोबर. आता मागाशी जो आपण फॉर्म्युला बघितला त्याच्यानुसार व्ही आपण कसा लिहितो तर व्ही इज इक्वल टू काय, प्रत्यक्षामध्ये आपण सी इज इक्वल टू बघितलं होतं, बरोबर. सी इज इक्वल टू काय लिहिलं होतं क्यू अपॉन व्ही. म्हणजे तेच जर रिअरेंज करायचं झालं तर व्ही इज इक्वल टू कसं लिहाल तर क्यू अपॉन सी. ओके, त्यामुळे V1 इज इक्वल टू लिहिताना आपण कसं लिहिणार क्यू अपॉन C1, बरोबर. तसंच V2 कसं लिहिणार क्यू अपॉन C2 आणि V3 लिहिणार आपण क्यू अपॉन C3. ओके, चार्ज बदलत नाही आहे बघा. ओके, बदलतंय काय आता इथे तर तो कॅपॅसिटन्स बदलतोय, बरोबर. सो क्यू अपॉन C1 प्लस क्यू अपॉन C2 प्लस क्यू अपॉन C3. ओके, याला एक नंबर देऊन टाकूया इक्वेशनला. आपलं इक्वेशन नंबर 1 इथे आपल्याला मिळालं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, एकदम सिम्पल आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर नुसतं आपण जो व्ही लिहिला आहे तो व्ही सुद्धा काहीतरी आहे ना डेफिनेटली. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला हे आपण सिरीजमध्ये लिहितो आहे म्हणून त्याचं जे पोटेन्शियल आहे ना बेसिकली ते नुसतं आपण व्ही लिहिण्याच्या ऐवजी म्हणजे आपण व्हीच लिहितो आहे पोटेन्शियल व्ही लिहिणार आहोत, पण जो आपण कॅपॅसिटन्स जो काढणार जो इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काही ठिकाणी सी इफेक्टिव्ह नुसता EFF असं मिळेल तुम्हाला सी इफेक्टिव्ह, किंवा आता आपण त्याला सिम्पली CS म्हणणार आहोत कारण आपण सी जो कॅपॅसिटन्स जो आहे तो फॉर सिरीज बघणार आहोत. त्याच्यामुळे आपण CS हे लेटर सुद्धा वापरू शकतो, सिम्बॉल वापरू शकतो. आणि म्हणून आपण कसं लिहू शकतो जर पोटेन्शियल जर आपण जे ओव्हरऑल पोटेन्शियल जे व्ही आहे ना आपलं ते तुम्ही कसं लिहू शकता तर व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन इथे कॅपॅसिटन्स किती असणार इफेक्टिव्हली तर CS असणार आहे. म्हणून जर आपला जो काही इक्विव्हॅलंट तुमचं जे कॅपॅसिटन्स आहे तुम्ही काही शब्द वापरा, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स म्हणा, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स म्हणा, रिझल्टंट कॅपॅसिटन्स म्हणा, किंवा आणखीन याच्यापेक्षा कुठला तरी तुम्हाला पॅरलल शब्द मिळाला तर तो वापरा. परीक्षेमध्ये कुठेतरी हे सगळे शब्द जे आहेत ते पॅरलल जातात हे लक्षात घ्या. त्यामुळे कदाचित तुम्हाला कुठला तरी एखाद्या ह्याच्यातला शब्द मिळाला तर समजून जा, नाहीतर पुन्हा कन्फ्युजन स्टेटला तुम्ही असता. आणि मग पुन्हा हे याच्यात असं विचारलं होतं तुम्ही सांगितलं नव्हतं असा त्यात भाग येता नाही. ओके, सो लेट CS रिप्रेझेंट द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. मी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलं बघा, इफेक्टिव्ह रिझल्टंट असं काय जे तुम्हाला शब्द वापरता येतील ते वापरा. ओके, सो त्या पद्धतीत तुम्ही कसं लिहू शकता तर व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन CS. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. मागाच्या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 1 दिलं होतं, फक्त मी काय तिथे नुसतं व्ही लिहिलं होतं. तर पहिला मला काय करायचं फक्त व्हीच्या ऐवजी मी क्यू अपॉन CS लिहिणार आहे. त्यामुळे जर हे इक्वेशन नंबर 2 जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट जर केलं, मी लिहित नाही ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मध्ये ती एक लाईन लिहून टाका की सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 1 वी गेट. ओके, तर काय होईल क्यू अपॉन CS इज इक्वल टू क्यू अपॉन C1 प्लस क्यू अपॉन C2 प्लस क्यू अपॉन C3. आणखीन तुम्हाला एक गोष्ट अशी दिसते की क्यू हा कॉमन आहे, सो थ्रूआउट तो कॅन्सल करू शकता बघा, कारण तो लेफ्ट हँड साईडमध्ये पण आहे आणि राईट हँड साईडमध्ये पण आहे, प्रत्येक टर्ममध्ये आहे. सो जर थ्रूआउट जर तो कॅन्सल केलात तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल 1 अपॉन CS इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. ओके, सो ते 3च कॅपॅसिटर्स होते म्हणून हे असं लिहिलं. तर जे मगाशी मी म्हटलं तसं समजा N कॅपॅसिटर्स असतील, आपल्याला माहीत नाही किती कॅपॅसिटर्स आपण असे जोडणार आहोत, मग तुम्ही हे जनरलाइज कसं करू शकता. सिमिलरली फॉर N कॅपॅसिटर्स 1 अपॉन CS इज इक्वल टू बघा मी दाखवताना आणखीन एक ॲडिशनल 1 अपॉन C4 दाखवलं आहे प्लस डॉट 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 प्लस 1 अपॉन CN. सो अशा पद्धतीने तुम्ही हे जनरल इक्वेशन या ठिकाणी ऑब्टेन करू शकता ज्या वेळेला तुम्ही ही जी गोष्ट आहे ही सिरीजसाठी आपण ऑब्टेन करतोय. आपलं पुढचं त्यातलं जे आर्टिकल आहे जे कॅपॅसिटर्स इन पॅरलल, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो ते इक्वेशन का दाखवतोय माहिती आहे का. हे मुद्दाम तुमच्या समोर आणलं. हे बघा, हे असं इक्वेशन रेझिस्टन्सच्या बाबतीत पॅरललला येतं. 1 अपॉन तिथे आपण काय लिहित होतो माहिती आहे का
आर पी लिहितो, तो 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 या पद्धतीने. म्हणजे रेझिस्टन्सला आपण जे पॅरललमध्ये वापरत होतो इक्वेशन ते कॅपॅसिटीला कुठे दिसतंय तर सिरीजमध्ये दिसतंय. आणि तिकडे आपण काय करत होतो बघा, सिरीजमध्ये रेझिस्टन्स सिरीजमध्ये जोडल्यावर आर एस इज इक्वल टू आपण R1 प्लस R2 प्लस R3 असं लिहित होतो, बरोबर आहे. तर सिरीजमध्ये काय होत होती, या सगळ्यांची सिम्पली बेरीज होत होती. आता इथे काय होणार आहे, पॅरललमध्ये तुम्हाला या सगळ्यांची जी कॅपॅसिटर्स जे असणार आहे त्यांच्या कॅपॅसिटीची बेरीज झालेली आपल्याला दिसणार आहे. अर्थात आपण हे डेरिव्हेशनकडे वळतोच आहे, पण मी तुम्हाला मुद्दा म्हणून अंडरलाईन करण्यासाठी दाखवलं की जे तुम्ही रेझिस्टन्सच्या पॅरललसाठी जे इक्वेशन बघितला होता त्याच फॉर्मॅटचं इक्वेशन आता कॅपॅसिटरच्या सिरीजला आलं आहे. ओके. आणि आता कॅपॅसिटर्सच्या पॅरललमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला रेझिस्टन्सच्या सिरीजमध्ये जो फॉर्मॅट येतो तो फॉर्मॅट तुम्हाला दिसणार आहे. ओके. सो कन्सेप्ट तुमचा आत्ताच क्लिअर करून ठेवला जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल. नाही तर काय होईल, परीक्षेच्या वेळेला कन्फ्युजन तयार होईल पुन्हा की रेझिस्टन्सच्या वेळी कुठला फॉर्म्युला आणि कॅपॅसिटर्सच्या वेळी कुठला फॉर्म्युला, कारण दोन्ही पॅरलल नाही जात, ते क्रॉस जात आहेत बघा. ओके. सो ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि कॅपॅसिटर्स इन पॅरललकडे आपण वळूया. पहिल्यांदा त्याचं डिस्क्रिप्शन लिहून घेऊया नेहमीप्रमाणे. बघा काय म्हटलं, द पॅरलल अरेंजमेंट ऑफ द कॅपॅसिटर्स इज ॲज शोन इन द फिगर बिलो, वेअर the insulated plates are connected to common terminal A which is joined to the source of potential while the other plates are connected to another common terminal B which is earthed, म्हणजे grounded. ओके. सो earthed असा तुम्ही नाही लिहिलात बरोबर ना, ईडी लावला म्हणून earthed मुद्दाम सांगतोय तुम्हाला मी. ओके. और ग्राउंडेड कुठलाही शब्द वापरा तुम्ही. तर त्यांनी असं म्हटलंय की ही जी काय रचना आहे ती आपल्याला डायग्राममध्ये दिसते असं आपण म्हणतोय, तर डेफिनेटली डायग्राम काढली पाहिजे. आणि काय बघायचं आपल्याला, तर ही जी 3 टर्मिनल्स आहेत बेसिकली, म्हणजे 3 जे कॅपॅसिटर्स आहेत ते एकाच टर्मिनलला एकत्र आणले आहेत, कॉमन टर्मिनल एला असं म्हटलंय, बरोबर आहे. आणि तो पोटेन्शियलला आपण जोडणार आहोत. आणि नंतर काय म्हटलंय की जे उरलेलं जे दुसऱ्या साईडला जे कॉमन टर्मिनल जे बी आहे ते आपण कुठे जोडतोय तर ग्राउंडला टाकतोय असं आपण म्हटलंय, बरोबर ना. मग त्याप्रमाणे आपल्याला डायग्राम सुद्धा दाखवावी लागेल. सो डायग्राममध्ये ते दाखवून घेऊया पहिल्यांदाच. बघा तुम्हाला दिसत आहेत हे जे तिन्ही कॅपॅसिटर्स आहेत ते पॅरललमध्ये आपण जोडतोय. एका टर्मिनलला म्हणजे कॉमन टर्मिनल एला आपण जोडलेत, ते कुठे दिले म्हणाले ते की विच इज जॉईन टू द सोर्स ऑफ पोटेन्शियल, बरोबर आहे, इथे जोडले. आणि वाईल द अदर प्लेट्स आर कनेक्टेड टू अनदर कॉमन टर्मिनल बी विच इज अर्थ. या दुसऱ्या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत या सगळ्या या कुठे दिल्यात आपण अनदर कॉमन टर्मिनल बीला दिल्या आहेत, बरोबर. इकडची साईड जी आहे ती बी आणि ती काय केली आपण ग्राउंड केली आहे. ओके. सो या पद्धतीची ही आपली रचना आहे याच्यामध्ये कॅपॅसिटीची. आणि याचं जे डेरिव्हेशन आहे हे एकदम सिम्पल आहे. बघा, इन दिस कॉम्बिनेशन ऑल द कॅपॅसिटर्स हॅव द सेम पोटेन्शियल डिफरन्स बट द प्लेट इज चार्जेस, कौसात लिहिले बघा, प्लस ऑर मायनस Q1 ऑन कॅपॅसिटर 1 plus or minus Q2 on the capacitor 2 and plus or minus Q3 on the capacitor 3 are not necessarily the same. म्हणजे मागाशी आपण काय बघितलं होतं, पहिल्या केसमध्ये आपण असं बघितलं होतं कॅपॅसिटर्स इन सिरीजमध्ये Q जो आहे बेसिकली तो सेम होता आणि प्रत्येक ठिकाणचं जे पोटेन्शियल आहे ते मात्र वेगळं वेगळं होतं, बरोबर ना. V1 V2 आणि V3 हे वेगळं होतं आणि चार्ज जो Q आहे तो आपण कॉमन ठेवला होता, बरोबर आहे. इथे काय परिस्थिती निर्माण झाली तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे प्रत्येकाच्या अक्रॉसचा तो काय आहे तर तो सेम आहे, बरोबर आहे, कारण आपण हे पॅरललमध्ये जोडले. सो सगळ्यांना तो समान जातोय. सो पोटेन्शियल डिफरन्स जो काय पोटेन्शियल जे आपण अप्लाय केले बेसिकली ते सेम राहणार आहे. पण तो जो चार्ज आहे प्रत्येकावरचा तो काय आहे तर पहिल्यावरती प्लस ऑर मायनस Q1 असं म्हटलं. प्लस ऑर मायनस Q1 असं का म्हटलं तर एका प्लेटवर प्लस Q असणार आहे चार्ज, बरोबर ना. आपण त्या डायग्राममध्ये मगाशी जसं पहिल्या याच्यामध्ये बघितलं होतं तर एका प्लेटवर प्लस चार्ज असणार आहे, दुसऱ्या प्लेटवर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. म्हणून सो एकाला आपण प्लस Q म्हणतो, दुसऱ्या म्हणजे इथे Q1 म्हणणार थोड्यात आपण प्लस Q1 असणार आहे तो, आणि दुसरी प्लेट जी असणार आहे तिच्यावरती मायनस Q1 असं लिहिणार आहोत. तसंच दुसऱ्या कॅपॅसिटरच्या बाबतीत एका प्लस साईडला काय लिहिणार प्लस Q2, निगेटिव्ह साईडला काय लिहिणार मायनस Q2, या पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. सो ते वेगळे असणार आहेत डेफिनेटली, जे त्याच्यावर जे चार्जेस आहेत ते वेगवेगळे असणार, म्हणजे Q1 वेगळा, Q2 वेगळा आणि Q3 वेगळा. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या फरक काय आहे. मगाशी आपण काय केलं होतं पहिल्या केसमध्ये
तर तुमचा क्यू होता तो कॉन्स्टंट होता आणि व्हीच्या व्हॅल्यू बदलल्या होत्या, V1 V2 V3 झाल्या होत्या. आता आपण काय करणार आहोत, व्ही तुमचा कॉन्स्टंट राहील, सेम राहील आणि बदलणार व्हॅल्यू ज्या आहेत त्या कोणाच्या, तर तुमच्या चार्जेसच्या बदलतील. म्हणजे Q1 Q2 आणि Q3च्या त्या काय असतील तर त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बेसिकली बदलतील. सो आणि याच केसमध्ये जर आपल्याला या सगळ्यांचा इफेक्टिव्ह जो काढणार होता आपण, जो चार्ज टोटल क्यू जो आपण पॉईंट एला जर आपण सप्लाय केला तर मग काय होईल, तो प्रत्येक ठिकाणी काय होईल, त्याच्या कॅपॅसिटीनुसार काय होईल, तर तो डिस्ट्रीब्यूट होईल. बरोबर आहे. कारण तो जो कॅपॅसिटर आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे किंवा कॅपॅसिटन्स किती आहे याच्यावरती जो आपण जो पॉईंट एला जो चार्ज दिलेला असेल तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा तो त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण काय आहे, त्या प्रत्येक जो कॅपॅसिटर आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे, कॅपॅसिटन्स किती आहे ते बघणार आणि त्याच्यावरती ते ठरणार. ओके. सो ते पण मेन्शन करून टाकूया. बघा काय म्हटलं, इफ चार्ज क्यू इज अप्लाइड ॲट पॉईंट ए देन इट विल बी डिस्ट्रीब्युटेड टू द कॅपॅसिटर्स डिपेंडिंग ऑन द कॅपॅसिटन्स. ओके. सो जे मी आता तुम्हाला सांगितलं तेच लिहिलं इथे, काही फरक नाही. आणि त्याच्यामध्ये जो टोटल चार्ज आहे, जो मगाशी आपण लिहिताना पहिल्या केसमध्ये जेव्हा लिहिलं तेव्हा आपण मला वाटतं व्होल्टेजबद्दल लिहिलंच नाही ना, बरोबर. मगाशी सगळी जी सिच्युएशन पहिल्यांदा सिरीजमध्ये लिहिली तेव्हा V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 लिहिलं होतं. सो आता आपल्याला काय लिहावं लागेल, द टोटल चार्ज Q कॅन बी रिटन ॲज Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. ओके. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, तिथे आपण काय कॉन्स्टंट ठेवलं आहे आणि काय बदललं आहे हे लक्षात ठेवलं की तुम्हाला डेरिव्हेशनमध्ये काही फार कठीण ते जाणार नाही. फक्त हे लक्षात ठेवा की जेव्हा सिरीजमध्ये आपण घेतोय त्यावेळेला आपण व्होल्टेज जे आहे, जे चार्ज आहे तो फिक्स ठेवतो, हे लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात येईल. चार्ज फिक्स ठेवला तर व्होल्टेज तिथे वेगळं घ्यायचं. आणि पॅरललच्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, चार्ज जो आहे तो वेगवेगळा घेणार आहोत आणि व्होल्टेज जे आहे किंवा पोटेन्शियल जे आहे ते सेम ठेवणार आहोत. ओके. सो जर Q1 साठी जर आपल्याला लिहायचं झालं, मगाशी आपण जो फॉर्म्युला बघितला बरोबर आहे, तर तो आपण फॉर्म्युला कशासाठी बघितला होता, C इज इक्वल टू काय लिहिलं होतं, Q अपॉन V. बरोबर. सो C इज इक्वल टू Q अपॉन V आपण जर बघितलं होतं तर आपण कसं लिहू शकतो, तर Q साठी लिहू शकतो C इंटू V. ओके. सो या केसमध्ये आपण असं लिहू शकतो C1 इंटू V प्लस C2 इंटू V प्लस C3 इंटू V. बरोबर आहे. आणि आणखीन सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची जी आपल्याला करता येत होती पण आपण केली नाही, आता इथेच मगाशी जे सांगितलं त्या पद्धतीने, तर ते आपल्याला पुढे एक लाईनमध्ये आपण बोलून टाकूया. काय आहे की जो Q जो आपण म्हणतोय ना, इथलं सुद्धा जे आपण इथे जसं C1 V लिहिलं तसं ते कसं लिहिता येईल आपल्याला, तर C इंटू V लिहायचं आहे. फक्त आता हे आपण पॅरललसाठी लिहितोय म्हणून फक्त बदल काय करूया की जो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जो आहे आपला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स, तो आपण काय करूया, त्याला आपण CP असं नाव देऊया. ओके. सो म्हणून टाकूया तिथे, लेट CP बी द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द कॉम्बिनेशन देन Q इज इक्वल टू CP इंटू V. ओके. म्हणजे मगाशी ते C1 इंटू V, C2 इंटू V असं जे केलं आहे तिथेच आपण हे आता काय करणार आहोत, फक्त जिथे सुरुवातीला नुसतं आपण Q लिहित होतो बरोबर आहे, इथे तुम्हाला दिसतोय Q, तर Qच्या ऐवजी आपण काय लिहिणार, CP इंटू V. ओके. सो काय फार मोठ्या ह्याच्यात काही आपण करत नाही आहोत. सो CP इंटू V इज इक्वल टू C1 V प्लस C2 V प्लस C3 V. आणि आता इथे कॉमन काय आहे, तर V कॉमन आहे. बघा V कॉन्स्टंट आहे ना, सो थ्रू आउट तो कॅन्सल आउट होतो. मग इथे आपण काय लिहू शकतो, तर CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. ओके. जे मी तुम्हाला म्हटलं रेजिस्टन्स इन सिरीजमध्ये आपण लिहित होतो RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3, म्हणजे ते सिरीजसाठी लिहित होतो, इथे पॅरलल लावत आहे. बघा म्हणून हा फरक तुम्ही कायम लक्षात ठेवा. हे डोक्यात ठेवलात एकदा की मग कन्फ्युजन्स आपले दूर होतील. ओके. सो रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स या गोष्टी काय आहेत, किंवा रेजिस्टर आणि कॅपॅसिटर याच्यातला जो काही फरक आहे, ते सिरीजमध्ये फॉर्म्युला कसा बदलतो, याचा सिरीजचा फॉर्म्युला, याचा पॅरललचा फॉर्म्युला असतो. आणि लक्षात ठेवा की तिकडे R सिम्बॉल आहे रेजिस्टन्ससाठी, कॅपॅसिटरसाठी C आहे. ओके. नाही तर तोच फॉर्म्युला म्हणजे जसा फॉर्म्युला उचलाल तसं नाही आहे, सिम्बॉल बदलणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. सो N कॅपॅसिटरसाठी आपण कसं लिहू शकतो, फॉर N कॅपॅसिटर्स द जनरल फॉर्म्युला फॉर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स CP विल बी, काय होईल, N कॅपॅसिटर्स असतील तर कसं लिहायला लागेल आपल्याला, तर N कॅपॅसिटर्सच्या कॅपॅसिटीची बेरीज करावी लागेल. आणखी एक गोष्ट आपण इथे नोट करू शकतो, इफ ऑल कॅपॅसिटर्स आर इक्वल देन काय म्हटलं बघा, CP इज इक्वल टू N इंटू C. ओके. कदाचित तुम्हाला MCQसाठी विचारलं जाईल किंवा एखादा जो आपला व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजे VSA टाईप, म्हणजे आपला पहिला 1 मार्काचा जो प्रश्न आहे तिथे पण विचारला जाऊ शकतो. जनरली समजा जर सगळे जर सेम असतील तर कुठलं फॉर्म्युला तुम्ही वापराल, तर CP इज इक्वल टू N इंटू C.
कारण डेफिनेटली आपल्याला माहिती आहे C1 C2 आणि हे सगळे जर सेम असतील तर C+C+C+ असं केल्यासारखं आहे ते. सो जर 10 असतील तर 10C होईल, 5च कॅपॅसिटर असतील तर 5C होईल, 5C होईल. तर असंच मगाशी एक तुम्हाला सांगायची गोष्ट राहिली ती म्हणजे ज्यावेळेला आपण जे कॅपॅसिटर आहेत आपण सिरीजमध्ये जोडले होते त्यावेळी कंडिशन काय होईल, समजा असेच कॅपॅसिटर्स आहेत सिरीजमध्ये जोडलेले आणि त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जर सेम असतील तर मग आपण CS कसं लिहू शकतो, तर C/N असं आपण लिहू शकतो. कारण आपल्या ज्या फॉर्म्युलानुसार कसा येईल तो 1/CS इज इक्वल टू N/C होईल. बरोबर आहे. कारण काय, तर 1/C प्लस 1/C प्लस 1/C प्लस 1/C या पद्धतीने तो फॉर्मॅट जाईल. आणि जर तिथे N जर कॅपॅसिटर्स असतील तर डेफिनेटली काय होईल, तर N/C येईल. अर्थात ती व्हॅल्यू कोणाची येईल, तर 1/CS ची व्हॅल्यू येईल N/C. आणि म्हणून मग आपण CS ची व्हॅल्यू काय लिहू शकतो, C/N उलट करून. बरोबर आहे. तर ही गोष्ट जी मगाशी सांगायची राहिली होती ती. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचं आर्टिकल जे आहे कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट अ डायलेक्ट्रिक. इथे मुद्दामून बघा विदाउट हा शब्द जो आहे तो मी वेगळ्या कलरने दिलाय, येलो कलरमध्ये लिहिलाय. इथे ज्या दोन केसेस आहेत बेसिकली कॅपॅसिटन्स आपण बघणार आहोत पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा, पण पहिल्या केसमध्ये आपण बघणार आहोत विदाउट अ डायलेक्ट्रिक. ओके. सो डायलेक्ट्रिक आपण इन्सर्ट करणार नाही इथे. आणि जी अर्थातच दुसरी केस बघणार आहोत आपण कॅपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायलेक्ट्रिक. सो डायलेक्ट्रिक स्लॅब आपण तिथे इन्सर्ट करणार आहोत आणि मग त्यावेळेला त्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स किती येतो त्याचं डेरिव्हेशन सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया विदाउट अ डायलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स किती येतो. ओके. तर त्याच्यासाठी सुरुवातीला आपण काय करूया, तर तुमच्या समोर एक डायग्राम ठेवतो आणि या डायग्रामनुसार त्याचं जे वर्णन आहे ते पहिल्यांदा आपण करून टाकूया. बघा काय म्हटलंय, अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ 2 थिन कंडक्टिंग प्लेट्स ईच ऑफ एरिया A. बरोबर आहे. सो दोघांचाही जो एरिया आहे तो सेम आहे, A आहे. हेल्ड पॅरलल टू इच अदर ॲट अ सुटेबल डिस्टन्स D अपार्ट. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय बघा की या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, तर D आहे. यांचा जो प्लेटचा जो एरिया आहे तो A असणार आहे. ओके. द प्लेट्स आर सेपरेटेड बाय अन इन्सुलेटिंग मीडियम लाईक पेपर, एअर, मायका, ग्लास ETC. ओके. सो या पद्धतीने ज्या प्लेट्स आहेत याच्यामध्ये कुठलंही इन्सुलेटिंग मीडियम असेल, काही असेल, पेपर असेल, एअर असेल. आता डेफिनेटली त्याच्यामुळे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे तो वेगवेगळा त्यावेळेला असू शकतो, कारण जे मीडियम आहे ते काही असेल, पेपर, एअर, मायका, ग्लास असे ते म्हटले. आणि आपण जसं मागच्या वेळेला आपण बघितलं होतं या सिस्टीम मध्ये ती जी सेकंड प्लेट आहे तिथे आपण काय केले, तर ती इन्सुलेटेड प्लेट असणार आहे. निगेटिव्ह साईड तिथे निगेटिव्ह जे चार्ज आहे तो एका साईडला दिसतोय आपल्याला. आणि नंतर आपण काय केले, तिची जी दुसरी साईड जी दिसते आपल्याला, बरोबर आहे, तिथे आपण काय केले, तर अर्थिंग केलेलं आहे. डायग्राम मध्ये ते तुम्हाला दिसतंय. मागच्या वेळेला आपण याचाही अभ्यास ऑलरेडी केलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या ते सहज लक्षात येईल. ओके. तर पुढे जाऊया. ज्या वेळेला काय होईल की +Q हा जो चार्ज आहे आपण या इन्सुलेटेड प्लेटला जेव्हा देतो तिथे काय होतं, तर आपण मागच्या वेळेला बघितले, पुन्हा एकदा सांगतो, आठवण करून देतो. काय होईल, ज्या वेळेला आपण तिथे प्लस चार्ज ज्या वेळेला देतोय त्यावेळेला निगेटिव्ह चार्ज जो आहे तो काय होतो, आतल्या साईडला डेव्हलप झालेला दिसतोय आपल्याला. आणि त्याच्यानंतर जो दुसरी जी साईड आहे तिथे काय होतो, तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि जो आपण काय करणार आहोत, बेसिकली ग्राउंडला टाकणार आहोत. दिसतोय आपल्याला अर्थिंग केलेलं आहे ते. तर पुन्हा एकदा ते फक्त लिहून टाकूया. मागच्या वेळेला आपण ते बोललो होतो. लिनियर चार्ज डेन्सिटीसाठी आपण लॅम्बडा हे सिंबल वापरत होतो, Q/L. बरोबर आहे. आणि एरियासाठी आपण काय केलं होतं, Q/A. तिथे सरफेस चार्ज डेन्सिटी आपण म्हटली होती, बरोबर आहे. तिचा जो सिंबल होता तो काय होता, सिग्मा होता, बरोबर आहे. सो या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला जो आहे तो ऑब्टेन करू शकतो. आणि म्हणून आपण काय लिहिलंय, सिग्माच्या ऐवजी जर का Q/A जर लिहायचं झालं तर आपल्या E ची जी काही व्हॅल्यू आहे ती आता आपण फायनली कशी लिहू शकतो, तर सिग्माच्या ऐवजी Q/A जर सबस्टिट्यूट केला तर Q/A इंटू ε0. ओके. डिनॉमिनेटर मध्ये आहे हा ε0. हे बघा तुमच्या समोर स्क्रीनवर ठेवलंय, या इक्वेशन नंबर 1. ओके. त्याच्यानंतर आपण काय म्हणतोय बघा, जर पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत पोटेन्शियल डिफरन्स V आहे दोन प्लेटमध्ये आणि त्याच्यामुळे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते नॉर्मली आपण कसं लिहितो, तर E = V/D असं लिहितो.
आणि जर तेच रिअरेंज करून थोडक्यात लिहायचं झालं तर मग पोटेन्शियल डिफरन्स कसा लिहू शकतो, हे थोडक्यात हा जो डी आहे इकडचा डिनॉमिनेटर मधला तुम्हाला जो दिसतोय तो फक्त काय केलं इकडच्या साईडला नेलाय, त्यामुळे व्ही इज इक्वल टू ईडी होईल. याला एक इक्वेशन नंबर पुढचा देऊन ठेवूया, इक्वेशन नंबर 2. आणि त्याच्यानंतर हे जे इक्वेशन नंबर 2 आहे ते आपण काय करणार आहोत, सॉरी या इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर आपलं जे इक्वेशन नंबर 1 जे आहे ते इथे आपण सबस्टिट्यूट करून टाकूया. आणि मग आपल्याला काय व्हॅल्यू मिळते बघा, सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 1 इन इक्वेशन नंबर 2 वी गेट व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन ए एप्सिलॉन 0 इंटू डी. कारण ई ची जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये बघितली, ती किती आहे तर क्यू अपॉन ए एप्सिलॉन 0 आहे. ओके, सो याला आपण पुढचा नंबर देऊन टाकूया. पुढचा नंबर काय असेल, याला इक्वेशन नंबर 3 आहे, तर इक्वेशन नंबर 3 याला देऊन टाकूया. द कॅपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज गिवन बाय, आपल्याकडे तो पण फॉर्म्युला आहे, आपण सुरुवातीलाच बघितलाय. कॅपॅसिटन्स आपण कसा लिहितो, तर सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही असा लिहितो. याला पुढचा इक्वेशन नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 4. आणि आता काय करूया, तर इक्वेशन नंबर 3 जे आहे ते या इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. ओके, म्हणजे आपण कसली व्हॅल्यू काढली आहे, तर व्ही ची जी व्हॅल्यू काढली आहे ती फक्त मी इथे पुटअप करतोय. आणि त्यामुळे हे इक्वेशन कसं तयार होईल बघा, तर क्यू डिवायडेड बाय, आणि व्ही ची जी व्हॅल्यू होती आता आपण काढलेली ती किती लिहिली होती आपण, क्यू अपॉन ए एप्सिलॉन 0 इंटू डी. आता याच्यामध्ये काय होईल, तर सिम्पली ही जी काही डिवाइड बाय ची जी टर्म आहे ती आपण काय करूया, थोडक्यात मल्टिप्लाय करूया. आणि मल्टिप्लाय केल्यामुळे मग काय होईल बघा, क्यू इंटू काय होईल, हे जे सगळ्या टर्म्स जे आहेत ह्या उलट्या होतील. म्हणजे बघा क्यू इंटू डी हे न्यूमरेटर मध्ये दिसत आहेत आपल्याला, आणि ए इंटू एप्सिलॉन 0 हे डिनॉमिनेटर मध्ये आहेत. हे डिवाइड म्हणजेच उलट करून मल्टिप्लाय, त्यामुळे इथे मल्टिप्लाय करताना हे मी उलट केलेत बघा. सो ए एप्सिलॉन 0 अपॉन क्यू डी आलंय, आणि मग इकडे क्यू आणि न्यूमरेटर मध्ये आहे, आणि इथला जो क्यू आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. सो क्यू क्यू कॅन्सल होतील, आणि फायनली तुम्हाला काय मिळेल, तर ए एप्सिलॉन ए एप्सिलॉन 0 अपॉन डी असं आपल्याला इक्वेशन इझिली मिळून जाईल. ओके, सो डायलेक्ट्रिक ज्या वेळेला नाही आहे त्यावेळेला जो काही कॅपॅसिटन्स आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा तो या पद्धतीने आपल्याला डिराइव्ह करता येईल. सो हे आपलं त्याचं फायनल इक्वेशन आहे. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही काय करा, सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 अपॉन डी या इक्वेशनला एक चौकोन टाका आणि पुढे लिहून टाका, दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. ओके, किंवा पाहिजे असेल तर पूर्ण वाक्यात लिहून टाका, दिस इक्वेशन गिव्स द कॅपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट अ डायलेक्ट्रिक. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या आपल्या सब आर्टिकलकडे वळणार आहोत. ते काय आहे, कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायलेक्ट्रिक. सो मगाशी जे बघितलं होतं ते विदाउट बघितलं होतं, आणि आता जे आपण बघणार आहोत ते विथ द डायलेक्ट्रिक. सो आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, तर डायलेक्ट्रिक जे आहे ते आपल्याला इन्सर्ट करायचं. म्हणजे थोडक्यात आपण काय करणार आहोत, तर डायलेक्ट्रिक स्लॅब जो आहे तो आपण इथे इन्सर्ट करणार आहोत. सो पहिल्यांदा आपली पहिली जी नेहमीची लाईन आहे कन्सिडर पासून, नेहमी आपल्याला माहिती आहे आपण स्टार्ट करतो कन्सिडर पासून. सो आपण कन्सिडर काय करतोय बघा, कन्सिडर अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ 2 प्लेट्स each of area A separated by distance d and the thickness of dielectric slab is t, small t. ओके, सो कंडिशन बघा मागासारखीच कंडिशन आहे, फक्त आपण काय केलंय याच्यामध्ये फक्त डायलेक्ट्रिक जो आहे तो इन्सर्ट केलाय, आणि त्या डायलेक्ट्रिकचा जो थिकनेस आहे त्या स्लॅबचा तो किती आहे तर टी आहे. ओके, सो या पद्धतीची डायग्राम जी आहे ती पहिल्यांदा काढूया. ही जी पुस्तकामध्ये डायग्राम तुम्हाला दिली आहे ती तुमच्या समोर ठेवली आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला दिसते की E0 ची डिरेक्शन बघा, EP ची डिरेक्शन बघा, आणि टी दाखवलाय, त्याच्यानंतर डी दाखवलाय, बरोबर आहे. सो एकदम सिंपल डायग्राम आहे, आणि याच्यामध्ये थोडीशी एक ॲडिशन मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे, पण तुर्दास ही जी पुस्तकातली जी डायग्राम आहे ते तुम्ही बघून घ्या. ओके, तर आता या केसमध्ये जर का आपल्याला कॅपॅसिटन्स जर लिहायचा झाला तर आपण कसं लिहू शकतो बघा, तर C0 इज इक्वल टू कसा लिहू शकतो, जो आत्ता आपण ऑब्टेन केला होता, C0 इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 अपॉन डी, जो आत्ताच आपण बघितलाय. ओके, आता परिस्थिती काय झाली, तर आपण डायलेक्ट्रिक त्याच्यामध्ये तो जो स्लॅब आहे तो ऍड करणार आहोत. सो ज्या वेळेला डायलेक्ट्रिक स्लॅब आपण ऍड करतोय त्याच्या आधीचं जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे त्याची सुरुवातीची ती किती आहे, तर E0 आहे असं गृहीत धरा. ओके, सो आता काय होणार आहे, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक टाकणार आहात, लक्षात घ्या. म्हणून इथे काय म्हटलंय, लेट E0 be the electric field intensity between the plates before the introduction of the dielectric slab. Okay, then the potential difference between the plates is given by
सो त्यावेळेला पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे या प्लेटमधला, तर V0 इज इक्वल टू काय असणार आहे, अजून आपण डायइलेक्ट्रिक स्लॅब ऍड केलेला नाही. सो V0 इज इक्वल टू काय येईल, आपण बघितलंय मगाशी जसं त्या फॉर्म्युलानुसार V0 इज इक्वल टू E0 इंटू डी येईल. ओके, तेव्हा आपण सुरुवातीला मगाशी काय बघितलं होतं, तर V इज इक्वल टू E इंटू डी एवढंच बघितलं होतं, बरोबर आहे. इथे आता आपण काय करतोय, V0 इज इक्वल टू E0 इंटू डी, आणि E0 ची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा आपण बघून ठेवली होती मगाशीच, तर ती लिहून ठेवतो. इथे लिहायची काही गरज आहे अशातला भाग नाही, परंतु तुम्हाला माहित पाहिजे म्हणून पुन्हा एकदा लिहून ठेवले. E0 ची व्हॅल्यू किती आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0, आणि मग तिथे सिग्माच्या ऐवजी मगाशी आपण जे टाकलं होतं, सिग्माच्या ऐवजी टाकलं होतं Q अपॉन ए, आणि म्हणून तुम्ही लिहिलं होतं Q अपॉन ए एप्सिलॉन 0. ओके, इथपर्यंत एकदम सिंपल आहे. तुम्हाला जर लिहायचं नसेल E0 व्हेअर E0 इज इक्वल टू, तर तुम्ही नाही लिहिलात तरी चालण्यासारखं आहे. याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर तो डायइलेक्ट्रिक स्लॅब जो आहे, जो त्याची थिकनेस आपण म्हणतोय ती टी इतकी थिकनेस असणारा जो स्लॅब आहे डायइलेक्ट्रिक स्लॅब, तो आपल्याला काय करायचा, या दोन प्लेटमध्ये कॅपॅसिटरच्या आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे. कंडिशन फक्त काय असणार आहे बघा, ते अतिशय महत्त्वाचं आहे की जे डिस्टन्स आपण ठेवले त्या दोन पॅरलल प्लेटमधलं जे डिस्टन्स डी आहे त्याच्यापेक्षा हा जो थिकनेस आहे तो मात्र काय असला पाहिजे, डेफिनेटली कमी असला पाहिजे. अर्थात मॅन्डेटरी सिच्युएशन आहे ती, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल डेफिनेटली, कारण जे डी आहे त्याच्यापेक्षा तर टी तर डेफिनेटली जास्त असणार नाही. ओके, आणि हे जे काही फील्ड जे आहे E0 ते काय करतं, तर तो डायइलेक्ट्रिक आहे तो पोलराइज करतं, आणि त्याच्यामुळे काय होईल, तर पोलरायझेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे पोलरायझेशन म्हणजे काय, तर पोल तयार होतात. म्हणजे एका साईडला काय होईल, तर निगेटिव्ह चार्ज तयार होईल, एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. तर या केसमध्ये काय होईल, जो निगेटिव्ह चार्ज आहे -Q तो लेफ्ट साईडला आपल्याला दिसतो, आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे +Q तो डायइलेक्ट्रिकच्या राईट हँड साईडला आपल्याला दिसतो. डायग्रामकडे जर तुम्ही बघितला डायग्राममध्ये तर तुम्हाला तो तसा दिसेल, म्हणून मी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवले ॲज शोन इन द फिगर. ओके, आणि त्याच्यामुळे हे जे काही इंड्यूस झालेले हे जे चार्जेस आहेत ते काय करतात, आतल्या साईडला एक फील्ड क्रिएट करतात, एक फील्ड सेट करतात. ते काय आहे, त्याला आपण EP असं म्हणणार आहोत या पोलरायझेशनमुळे. आणि पुढे काय म्हटलं बघा, EP सेटअप अ फील्ड EP इनसाइड द डायइलेक्ट्रिक इन द ऑपोजिट डिरेक्शन ऑफ EO किंवा E0 म्हणा काय पाहिजे ते. सो E0च्या ऑपोजिट असणार आहे EP. सो डिरेक्शन सुद्धा तुम्हाला त्या डायग्राममध्ये दिसली आहे बघा, ते ऑपोजिट डिरेक्शनमध्ये. सो जे काही इंड्यूस फील्ड असणार आहे ते मग तुम्हाला काय लिहिता येईल, काय पद्धतीने, तर EP इज इक्वल टू, एरवी आपण काय लिहित होतो, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 लिहित होतो. याच्याऐवजी फक्त मी इथे काय केलंय, तर EP इज इक्वल टू सिग्मा P अपॉन एप्सिलॉन 0. सिग्माच्या सबस्क्रिप्टला फक्त P लिहिलाय, Qच्या सबस्क्रिप्टला सुद्धा इथे मी P लिहिलाय बघा. त्याच्यामुळे काय झालंय, तर QP अपॉन ए एप्सिलॉन 0 असं होईल. हे मी का सांगतोय, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की जो P आहे तो स्मॉल p आहे, तर तो कॅपिटल P आहे, पण Qच्या सबस्क्रिप्टला आहे. सो Q इंटू P नाही, तो QP आहे, एवढं फक्त या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, याच्यानंतर आपण काय करणार आहोत बघा, आपल्या एक गोष्ट लक्षात आली की जे डायइलेक्ट्रिक मधले जे फील्ड आहे बेसिकली ते मग काय होईल, तर ते असणार आहे E0 मायनस EP, बरोबर आहे. सो E इज इक्वल टू जे आतलं जे फील्ड आहे डायइलेक्ट्रिकच्या आतमधलं जे फील्ड आहे ते किती असणार आहे, E इज इक्वल टू E0 मायनस EP. तर मेन्शन करून ठेवूया ते, म्हणजे पुढे जाताना आपल्याला त्याचा उपयोग होईल. पण आता आणखीन थोडंसं तुम्हाला दाखवतो मी की जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो K आपण इंट्रोड्यूस करतो, आपल्याला माहिती आहे की E0 अपॉन E0 मायनस EP हे जी काही आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे, हा जो रेशो आहे तो आपल्याला काय देईल, तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट देईल, बरोबर आहे. कारण आपल्याकडे असलेला फॉर्म्युला काय, तर E0 अपॉन E आपल्याला काय देतोय, K देतोय, दॅट इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. थोडंसं रिअरेंज फक्त करून घेऊया या ठिकाणी, आणि आपण लिहू शकतो E इज इक्वल टू, बघा मी काय केलंय, फक्त हा जो इकडचा E आहे तो इकडच्या साईडला नेला आणि K जो आहे तो इकडे आणलाय. त्याच्यामुळे E इज इक्वल टू काय लिहिलंय, एप्सिलॉन 0 इंटू एप्सिलॉन 0 अपॉन K. आणि जर आपल्याला जी मगासपासून आपण जे लिहितोय E0 ची व्हॅल्यू ती फक्त जर सबस्टिट्यूट केली आपण या ठिकाणी की Q अपॉन ए एप्सिलॉन 0, तर ती व्हॅल्यू बघा मी इथे पुटअप केली. आणि थोडंसं सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण हे जे काही लिहितोय ते मी या पद्धतीने लिहू शकतो, Q अपॉन ए एप्सिलॉन 0 इंटू 1 अपॉन K. आपल्याला माहिती आहे डिवायडेड बाय K म्हणजे मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन K, सिम्पल. त्याच्यामुळे हा 1 अपॉन K असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर मग आपल्याला थोडक्यात काय करायला लागेल, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे आपला नेहमीचा, तो फॉर्म्युला काय आहे बघा, तर C इज इक्वल टू Q अपॉन V. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल,
तर आपल्याला व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती इव्हॅल्युएट करून घ्यावी लागेल. सो या ठिकाणी आपल्याला हे लिहून ठेवावं लागेल. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा. द फील्ड EP exists over a distance t and E0 over the remaining distance d minus t between the capacitor plates. Hence the potential difference between the capacitor plate is, असं आपण म्हणतोय. त्याच ठिकाणी मी तुम्हाला आधी डायग्राम दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल. आणि इथे काय म्हणतोय ते बघा आणि त्याच्यानंतर या डेरिव्हेशनच्या पार्टकडे आपण जाऊया. ओके, इथे काय म्हटलंय बघा, EP जो आहे इट एक्झिस्ट ओव्हर अ डिस्टन्स t. सो जो काही EP आहे तो इफेक्टिव्ह कुठे असणार आहे, तर डेफिनेटली डिस्टन्स जे आहे ते t असणार आहे. बरोबर आहे. इथे जे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय बरोबर, ती EP ची डिरेक्शन दिसते. आतमधले जे मगाशी आपण म्हटलंय, शब्दात सुद्धा आपण म्हणताना असं म्हटलंय की ती जी व्हॅल्यू आहे आतमधली, जी डायइलेक्ट्रिकच्या आतमधली इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू ते किती असणार आहे, तर E0 मायनस EP असणार आहे. बरोबर, कारण का जो काही इलेक्ट्रिक फील्ड आपल्या जे सुरुवातीचं आपण अप्लाय केलं होतं त्याला अगेन्स्ट जे EP आहे, त्यामुळे आतमधलं जे इफेक्टिव्ह इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते किती असणार आहे, तर E0 मायनस EP. हे मी मुद्दाम तुम्हाला का दाखवतोय, तर आपली जी पुस्तकातली जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये हे काही दिलेलं नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे आतमध्ये इथे लिहू शकता, E इज इक्वल टू E0 मायनस EP. जेणेकरून काय होईल की आपल्याला जे फॉर्म्युला आता आपण जे ऑब्टेन करणार आहोत किंवा जे डेरिव्हेशन बघणार आहोत याच्यामध्ये आपल्याला ते उपयोगी येईल. नाहीतर तुम्हाला काय वाटेल की इथलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते किती आहे, तर EP आहे. ओके, सो EP ची डिरेक्शन फक्त इथे आपल्याला दिसते हा वेक्टर फॉर्मॅटमध्ये की ही या डिरेक्शनमध्ये आहे आणि E0 या डिरेक्शनमध्ये आहे. पण आतमधलं जे इफेक्टिव्ह आहे ते जे मगाशी मी म्हटलंय तसं ते किती असणार आहे, तर E0 मायनस EP असं होणार आहे. मगाशी आपण त्या वाक्यामध्ये ते मेन्शन केलेलं आहे. ओके, तर आता आपल्याला काय करावं लागेल, तर या दोन ठिकाणचे जे पोटेन्शियलची आपल्याला काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. म्हणजे इथलं जे काही पोटेन्शियल असेल ते आणि इथलं बाहेरचं जे पोटेन्शियल असेल ते. बरोबर आहे. आपण मगाशी जो जनरल फॉर्म्युला बघितला होता तो काय बघितला, V इज इक्वल टू ED. बरोबर आहे. पण इथे आता आपल्याला तो फॉर्म्युला कसा थोडा मॉडिफाय करावा लागेल. तर दोन ठिकाणचं पोटेन्शियल आहे. तर पहिल्यांदा काय करावं लागेल बघा, हे बाहेरच्या साईडला किती होणार आहे पोटेन्शियल, तर इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे E0. बरोबर आहे. आणि जे डिस्टन्स आहे बरोबर ना, इथला बघा या डायइलेक्ट्रिक पासून या प्लेट पर्यंतचं अंतर आणि या प्लेट पासून इथलं डायइलेक्ट्रिकच्या या फेस पर्यंतचं अंतर हे किती असणार आहे, तर आपण हे कसं ऑब्टेन करू शकतो बघा. ही जी थिकनेस आहे ती T आहे. बरोबर आहे, आतली. आणि बाहेरची ही जी टोटल डिस्टन्स आहे ते किती आहे, तर D आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की D मधून समजा T आपण मायनस केला तर उरलेली जी व्हॅल्यू आहे ती कशाची असणार आहे, तर या अंतराची असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे काय केलं बघा, जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड E0 आहे तेव्हा ते डिस्टन्स किती आहे, तर D मायनस T आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो E0 इंटू D मायनस T असं लिहिले आपण. आणि नंतर आतमध्ये जर ज्या डायइलेक्ट्रिक बद्दल आपण बोलतोय तिथलं इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, E असणार आहे. आणि त्याचा जो थिकनेस आहे तो किती आहे, त्याचे डिस्टन्स आहे ते किती आहे, T आहे. ओके, सो आपण हे दोन ठिकाणसाठी लिहिले. पहिल्यांदा E0 साठी लिहिले. हे जे E0 जे आहे बाहेरच्या साईडला डायइलेक्ट्रिकच्या ते E0 आणि डिस्टन्स किती आहे ते टोटल, तर या D मधून हा T मायनस केला की उरलेलं अंतर आपल्याला मिळतं, म्हणून D मायनस T लिहिले आणि प्लस E इंटू T लिहिले. ओके, आता आपण फक्त एकच इथे ऍडजस्टमेंट करणार आहोत. ती कशासाठी करणार आहोत, तर आपल्याला इथे पहिल्या टर्ममध्ये E0 दिसतो आणि या टर्ममध्ये E0 दिसत नाहीये. त्याच्यासाठी जे मगाशी आपल्याकडे जो फॉर्म्युला होता आपण असं म्हटलं की E0 अपॉन K म्हणजे काय असतो, तर E असतो. म्हणून मी फक्त काय करणार आहे, इथे E च्या ऐवजी E0 अपॉन K ही व्हॅल्यू फक्त इथे सबस्टिट्यूट करतोय आणि बाकीचं तसंच ठेवलंय बघा. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, इथे लिहिताना मी हा जो लिहिलाय तो E0 अपॉन K ही एक वेगळी टर्म आहे. त्यामुळे तुम्ही लिहिताना E0 डिवायडेड बाय K असं लिहा आणि इंटू T लिहा. नाहीतर तुम्हाला नंतर काय वाटेल की E0 डिवायडेड बाय KT आहे, तर ते तसं नाही आहे. एवढं फक्त इथे लक्षात घ्या. ओके, म्हणजे पुढच्या टर्ममध्ये मी तुम्हाला ते दाखवेनच, त्याच्यामुळे मग काय प्रश्न येणार नाही. ओके, जेव्हा आता कॉमन घ्यायची वेळ येईल तेव्हा मग काय होईल बघा. आता बघा या टर्ममध्ये तुमच्या ते लक्षात येईल. हे बघा इथे E0 कॉमन आला, इथला E0 कॉमन आला. बरोबर आहे. डिवायडेड बाय K होता तो इथेच राहिला आणि हा T आहे ना, हा न्यूमरेटर मध्ये असणार आहे हे लक्षात घ्या. हा K इंटू T नाही आहे. एप्सिलॉन 0 E0 अपॉन K याला आपण T ने मल्टिप्लाय केलंय. बरोबर आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण E0 आपण बाहेर घेतला तेव्हा इथला D मायनस T राहिला आणि इथे
टी अपॉन के शिल्लक राहिला आहे. ओके, आणि मग त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, तर E0 ची जी व्हॅल्यू आहे मगासपासून आपण पुन्हा पुन्हा लिहितोय ती व्हॅल्यू फक्त इथे लिहून टाकूया, जी आहे Q अपॉन A एप्सिलॉन 0. ओके, बाकी या इक्वेशन मध्ये काही फरक पडलेला नाही. याला आपण पुढचा नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 1. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल बघा परत पुढे जाऊन. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की C इज इक्वल टू काय आहे, तर Q अपॉन V. आणि आता आपल्याला जी पाहिजे होती ती व्हॅल्यू आपण ऑब्टेन केली आहे, बरोबर. आणि ती व्हॅल्यू आपण ऑब्टेन केल्यामुळे काय होईल, ती व्हॅल्यू आपल्याला फक्त काय करावी लागेल, पुटअप करावी लागेल. सो आपण पहिल्यांदा ते लिहून ठेवूया की C इज इक्वल टू Q अपॉन V. त्याला नंबर देतो एक, इक्वेशन नंबर 2. आणि मग आपली जी V ची व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया. बघा काय म्हटलंय, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ V फ्रॉम इक्वेशन नंबर 1 इन अबाव इक्वेशन. आणि मग ती फक्त V ची जी व्हॅल्यू आता आपण ऑब्टेन केली होती ती इथे सबस्टिट्यूट करून टाकूया. ठीक आहे, ही बघा या पद्धतीने ती येईल. आता ह्याच्यात सुद्धा मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं जे काही डिवायडेड बायची टर्म जी तुम्हाला दिसते Q अपॉन A एप्सिलॉन 0 ती आपण मल्टिप्लाय म्हणजे उलटी करू शकतो. ही बघा या पद्धतीने. बाकीचा जो डिनॉमिनेटर मधला जो काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे तुम्ही बदललेला नाही. आता काय शिल्लक राहिलं बघा, तो जो Q अपॉन A एप्सिलॉन 0 होता तो इकडच्या साईडला आला, मल्टिप्लाय करतोय तेव्हा उलट झालाय. ओके, सो A एप्सिलॉन 0 अपॉन Q झाला. आता तुम्हाला दिसतोय की Q आणि Q कॅन्सल होऊ शकतात, सो ते कॅन्सल आउट करून टाकूया. आणि मग फायनली आपल्याला इक्वेशन मिळेल A एप्सिलॉन 0 आणि ब्रॅकेटमध्ये आपण लिहिले D मायनस T प्लस T अपॉन K. सो या पद्धतीने आपलं हे फायनल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. याच्यानंतर याच्या काही स्पेशल केसेस आहेत, 4 केसेस पुस्तकामध्ये डिस्कस केलेत. पण हा जो काही पार्ट आहे हा मी तुम्हाला होमवर्कसाठी सोडतो. एकदम सिंपल स्टेपमध्ये तुम्हाला 4 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत. एकदम सिंपल कन्सेप्ट्स आहेत तिथे, त्यामुळे हा भाग तुम्हाला मी आज होमवर्कसाठी सोडतोय. त्याच्यानंतर आपण एक अतिशय महत्त्वाचा आर्टिकल बघणार आहोत, एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर. ओके, सो कॅपॅसिटरमध्ये टोटल एनर्जी किती स्टोअर होते ते आपण बघणार आहोत. ओके, पहिल्यांदा आपण कॅपॅसिटरची लाईन आहे ती लिहून टाकूया. कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस युज्ड टू स्टोअर द एनर्जी. आणि चार्जिंग अ कॅपॅसिटर म्हणजे काय, तर प्रत्यक्षामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते एका प्लेटकडून दुसऱ्या प्लेटकडे, म्हणजे कॅपॅसिटरच्या एका प्लेटकडून दुसऱ्या प्लेटकडे जातात. याला आपण काय म्हणतो, चार्जिंग म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे वर्क विल हॅव टू बी डन बाय द बॅटरी इन ऑर्डर टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स अगेन्स्ट द ऑपोजिंग फोर्सेस. सो त्याच्या अगेन्स्ट काहीतरी काम करावं लागेल बॅटरीला. आणि हे जे काही वर्क आहे हेच वर्क काय होतं, तर इट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. सो आपलं जे आर्टिकल आहे ते आहे एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर. ओके, सो पुढे काय म्हटलंय बघा, these opposing forces arise since the electrons are being pushed to the negative plate which repel them and electrons are removed from the positive plate which tends to attract them. या ठिकाणी काय म्हटलंय बघा की ऑपोजिंग फोर्स जो आहे तो कशामुळे तयार होतो, तर इलेक्ट्रॉन जे आहेत ते प्रत्यक्षामध्ये निगेटिव्ह प्लेटकडे ढकलले जातात बेसिकली. पण आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह आणि निगेटिव्ह जर असेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. प्रत्यक्षामध्ये जे निगेटिव्ह चार्ज जे इलेक्ट्रॉन जे आहेत ते निगेटिव्ह प्लेटकडे ढकलले जातात तेव्हा ते त्याला अपोज करण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्या कंडिशनमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह प्लेटकडून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्याचा प्रयत्न होतो ते प्रत्यक्षामध्ये काय आहे, तर इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह प्लेट याच्यामध्ये काय असणार आहे, तर अट्रॅक्शन असणार आहे. सो या जी ट्रान्सफर आहे एका प्लेटकडून दुसऱ्या प्लेटकडे तिला काय करतोय, तर अपोज करतो असं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामुळे जर प्लेटवरचे जे काही चार्जेस आहेत ते जसजसे वाढत आहेत तसं काय होणार आहे, तर ऑपोजिट फोर्स जो आहे म्हणजे जिथे यांनी असं म्हटलं ऑपोजिशन ऑल्सो इन्क्रीजेस. आणि म्हणून मग याच्यासाठी जे लागणारं वर्क आहे ते जे वर्क आहे इट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इन द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन दिस प्लेट्स. ओके, सो या पद्धतीने फक्त हे जे फंक्शनिंग आहे हे काय आहे हे फक्त तुम्हाला सांगितले. जर तुम्हाला परीक्षेमध्ये डेरिव्हेशन विचारलं तर तुम्ही एवढं सगळं लिहिण्याची गरज नाही. सुरुवातीला फक्त काय करा, तर चार्जिंग म्हणजे काय ते बेसिकली फक्त सांगा आणि पुढे तुम्ही काय फक्त म्हणा की हेन्स वर्क विल हॅव टू बी डन बाय द बॅटरी. हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते त्या 2 लाईन्स फक्त लिहा. बाकीचं काही
नाही लिहिलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर थेट तुम्ही काय करा, हे लिहून टाका, धिस वर्क इज डन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इन द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स. हे जे वाक्यात आपण लिहिले तेवढं लिहिलं तरी हरकत नाही, कारण आपल्याला जो डेरिव्हेशन मधला जो काही पार्ट आहे ते आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे काही टोटल वर्क डन होणार आहे या प्रोसेसमध्ये ते काय आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये सेव्ह होणार आहे. ओके, सो डेरिव्हेशनला तर स्टार्ट करूया. ही सुरुवातीची फक्त प्रस्तावना आहे, त्याच्यामुळे कदाचित जर तुम्हाला असं वाटलं की हेही लिहूया नको तर नाही लिहिला तरी चालेल, कारण परीक्षेमध्ये कदाचित तुम्हाला प्रश्न विचारताना सिम्पली असं विचारलेलं असेल की डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटरसाठी फक्त डेरिव्हेशन लिहायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिली जी काही प्रस्तावना आहे ती सुद्धा आपण काहीच न लिहिता आपण आत्ता जे स्टार्ट करणार आहेत तिथून जरी उत्तर स्टार्ट केलं तरी चालेल. सो सुरुवात आपण कशाने करतोय बघा. कन्सिडर अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C being charged by a DC source of V volts as shown in the figure. सो आपण काय करणार आहोत, फक्त एक कॅपॅसिटर घेणार आहोत आणि त्याला काय करणार आहोत, एक DC सोर्स जोडणार आहे ज्याचं व्होल्टेज किती आहे, V आहे. सिंपल डायग्राम आहे बघा, एकदम क्लिअर कट. एक कॅपॅसिटर घेतलाय आणि त्याला फक्त पोटेन्शियल आपण दिलेलं आहे आणि ते पोटेन्शियल किती आहे किंवा व्होल्ट किती आहे, तर ते V आहे असं आपण म्हटलंय. सो ज्या वेळेला चार्जिंगची प्रोसेस होणार आहे तेव्हा समजा आपण असं कन्सिडर केलं की Q डॅश इतका चार्ज आहे कॅपॅसिटरवरती आणि पोटेन्शियल डिफरन्स जे प्लेटमधलं आहे ते आपण V आहे असं जर आपण म्हटलं तर आपण कसं लिहू शकतो, तर C इज इक्वल टू Q डॅश अपॉन V. कारण आपण जनरल केसमध्ये आपण काय लिहितो चार्ज Q लिहितो. इथे आपल्याला काय करायचंय, टोटल वर्क डन काढायचंय, बरोबर आहे. म्हणून आपण काय केलंय, सुरुवातीला या केसमध्ये Q डॅश हा चार्ज आपण इथे कन्सिडर केलेला आहे. आणि त्यामुळे काय म्हटलंय बघा, अ स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क इज डन इफ द स्मॉल चार्ज dq इज फर्दर ट्रान्सफर्ड बिटवीन द प्लेट. ओके, सो Q डॅश हा चार्ज आपण पकडला होता आणि पुढे काय म्हटलंय, dq इज फर्दर ट्रान्सफर्ड बिटवीन द प्लेट. सो चार्ज dq जो आहे म्हणजे आणखीन छोटा स्मॉल चार्ज म्हणतोय आपण, बरोबर आहे. तर स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क होईल आणि मग ते आपण कसं लिहू शकतो बघा, dw इज इक्वल टू, तर dw इज इक्वल टू v इंटू dq असं आपल्याला लिहावं लागेल, बरोबर आहे. तर v इज इक्वल टू जर dq आपण लिहित असू तर आपण c चं जे इक्वेशन लिहिलंय बघा इथे मी काय सांगतोय तुम्हाला, c इज इक्वल टू Q डॅश अपॉन v आहे. तर v इज इक्वल टू तुम्ही कसं लिहू शकता, जर रिअरेंज केलं तर v इज इक्वल टू हा c इकडे येईल, बरोबर आहे, आणि हा v इकडे जाईल. तर तुम्ही कसं लिहू शकता, Q डॅश अपॉन c ही आपण v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. सर ती व्हॅल्यू जी आहे ती आपण या ठिकाणी इथे सबस्टिट्यूट करूया. म्हणजे आता आपल्याला काय मिळालंय बघा, तर dw इज इक्वल टू dw इज इक्वल टू Q डॅश अपॉन c इंटू dq असं आपल्याला मिळालंय. तर आता आपल्याला माहिती आहे डेफिनेटली आपल्याला इथे इंटिग्रेशन घ्यायचंय. सो टोटल वर्क डन जर काढायचं असेल, हे dw म्हणजे स्मॉल वर्क डन आहे, ओके, इन डिस्प्लेसिंग दॅट चार्ज dq, आणि टोटल चार्जसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर इंटिग्रेशन लिहावं लागेल. सो लिहून टाकूया ते लगेच. टोटल वर्क डन इन ट्रान्सफरिंग द चार्ज विल बी, सो w इज इक्वल टू इंटिग्रेशन dw इज इक्वल टू काय आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू Q आणि पुढे आपण जे मगाशी लिहिलं होतं तेच Q डॅश अपॉन c इंटू dq. ओके, या ठिकाणी जो c आहे आपला तो काय असणार आहे, तर कॉन्स्टंट असणार आहे, म्हणून आपण तो इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतोय आणि म्हणून आपण काय लिहू शकतो बघा, 1 अपॉन c लिहूया, इंटिग्रेशन Q डॅश dq आणि इंटिग्रेशन जे आहे त्याचं लिमिट लिहिलं आपण 0 टू Q, बरोबर आहे. आता आपल्याला Q डॅश dq, तुम्ही डॅश वगैरे म्हणून काही चिंता करण्याची काही गरज नाही, डॅश फक्त आपल्या सोयीसाठी आपण दिलेलं आहे. सो Q डॅश इंटू dq म्हणजे थोडक्यात हे काय झालं, तर x dx चा जो फॉर्म्युला, इंटिग्रेशन x dx चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, बरोबर आहे. सो ते किती येतं आपल्याला माहिती आहे, x स्क्वेअर अपॉन 2 येतं, बरोबर. तर इथे आता Q डॅश आहे त्यामुळे आपण कसं लिहिणार, Q डॅश स्क्वेअर अपॉन 2 आणि फक्त लिमिट आपल्याला टाकावी लागेल 0 टू Q. सो लिमिट टाकून घेऊया, 1 अपॉन c Q डॅश स्क्वेअर अपॉन 2 आणि लिमिट्स आहे 0 टू Q. आता इथे काय होईल, पहिल्यांदा आपल्याला अप्पर लिमिट टाकावं लागेल आणि त्यातून लोअर लिमिट टाकल्यानंतर ती व्हॅल्यू जी येईल ती आपल्याला सबट्रॅक्ट करावी लागेल. म्हणजे काय होईल बघा, इथे मी काय करणार आहे, Q डॅशच्या ऐवजी पहिल्यांदा किती टाकणार, अप्पर व्हॅल्यू म्हणजे अप्पर लिमिट म्हणजे Q, म्हणजे Q स्क्वेअर अपॉन 2 होईल, मायनस नंतर आपल्याला लोअर लिमिट टाकावं लागेल, 0 टाकावं लागेल Q डॅशच्या जागेवर, म्हणजे तो 0 स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे किती होईल, 0 स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे 0च होणार आहे तो, कारण 0 स्क्वेअर म्हणजे 0 आणि 0 डिवाइड बाय
एनी नंबर म्हणजे झिरोज, बरोबर आहे. म्हणजे पुढच्या स्टेपला आपण असं लिहू शकतो बघा, इज इक्वल टू 1/c आणि ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो q²/2, कारण आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली अप्पर लिमिटची आणि दुसरं जे लोअर लिमिट आहे त्याची व्हॅल्यू आली 0, बरोबर आहे. म्हणून तुम्ही इक्वेशन हे कसं लिहू शकता, तर 1/2 इंटू q²/c किंवा एखाद्या ठिकाणी असंही लिहिलेलं असेल q²/2c. ओके, सो एकच त्याचा अर्थ आहे. तर हे जे इक्वेशन आपल्याला मिळाले, इट इज द वर्क डन आणि दिस वर्क डन इज स्टोर्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी U ऑफ द कॅपॅसिटर. सो तुम्ही फायनली त्याला U म्हणू शकता. सो U इज इक्वल टू 1/2 q²/c किंवा दुसऱ्या भाषेत तुम्ही असं म्हणू शकता U इज इक्वल टू q²/2c. ओके, याच्या व्यतिरिक्त आणखीन याचे दोन वेगवेगळे फॉर्म्स आहेत बघा, कारण हे तुम्हाला कदाचित MCQ मध्ये विचारलं जाण्याची शक्यता आहे. ओके, सो बघा U इज इक्वल टू मी काय लिहिलंय 1/2 CV². आता हे कसं लिहिलंय मी रेफरन्सला लिहून ठेवते पुढे बघा. रेफरन्स काय, Q इज इक्वल टू CV, बरोबर आहे. आणि आपला जो नेहमीचा फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू Q/V असं आपण लिहितो, बरोबर आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही Q इज इक्वल टू CV हे जर टाकलात इथे, बरोबर आहे, तर इथे काय होईल, Qच्या ऐवजी CV टाकलात तर C²V² होईल हे थोडक्यात. सो C²V² मध्ये डिनॉमिनेटरला C आहे, त्याच्यामुळे C² मधला फक्त एकच C वरती राहील, डिवाइडेड बाय C मधला जाऊन निघून जाईल आणि इथला एक C राहील आणि V² मात्र तसंच राहील, म्हणून 1/2 CV². हेच इक्वेशन फक्त Q²च्या म्हणजे Qच्या जागेवर CV टाकल्यानंतर म्हणजे C²V² सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला हे मिळते. ओके, सो हा एक वेगळा फॉर्म आहे याच इक्वेशनचा आहे. आणि तसंच आणखीन वेगळं काय लिहू शकतो आपण, इज इक्वल टू ½ QV. याचं कारण काय आहे, तर आपण हेच जे इक्वेशन आताच आहे ना, याला रेफरन्स देताना मी असं देतोय C इज इक्वल टू Q/V, बरोबर आहे. हे बघा C इज इक्वल टू Q/V हेच रिअरेंज केलं तर मग मी जर असं केलं समजा की Cच्या ऐवजी मी काय केलं तर Q/V सबस्टिट्यूट केला, समजा इथे Q आहे आणि डिवाइडेड बाय V आहे, तर काय होईल, हा Q राहील आणि इथला V²/V मधला V राहील, म्हणून 1/2 QV असं त्याचं उत्तर येईल. सो अशा पद्धतीने आपण एकंदरीत जवळपास सगळी आर्टिकल्स बघितली. तुम्हाला मागे म्हटलं होतं तसं डिस्प्लेसमेंट करंट हे 8.11चं जे आर्टिकल आहे ते या 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षेच्या भागातून वगळलेलं आहे. त्याचप्रमाणे 8.13 जे आर्टिकल आहे व्हॅन्डेग्राफ जनरेटरचं ते सुद्धा परीक्षेच्या याच्यातून वगळलेलं आहे आणि त्यामुळे आजचा हा जो चॅप्टर आहे खरं तर इथे आपला संपला आहे. आजचा जो होमवर्क आहे तो मात्र मी तुम्हाला काय म्हणून मगाशी जो सांगितला त्या पद्धतीने तुम्ही करा आणि तो पूर्ण करा. आणि याच्या एवढ्या सगळ्या आर्टिकल्स मधली न्यूमेरिकल मात्र आपण घेतलेली नाहीत, ती आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत.